खूप खूप धन्यवाद. आपण आजच्या या एकादशीच्या दिवशी आपण भगवद्गीता सुरू करणार आहोत. खूप शुभ दिवस आहे आणि अशा दिवशी आपण सगळे इथे एकत्रित झाले आणि मला संधी देत आहेत की कशा आपण एकत्र येऊन अशाच प्रकारे पुढेही हा प्रवास सुरू ठेवूया भगवद्गीतेसाठी. मनपूर्वक सर्वांचे सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आज आपण फार महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करतो की आपण भगवद्गीता सुरू करणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली की भरपूर पुस्तकं असतात आणि या सर्व पुस्तकांना आपण ज्ञानशास्त्र म्हणू शकतो. त्यामध्ये माहिती दिलेली आहे. ही गोष्ट कशी असते. झाडांची काही पुस्तकं आहेत, प्राण्यांची पुस्तकं आहेत, पक्ष्यांची काही पुस्तकं आहेत आणि भगवद्गीता यामध्ये काय अंतर आहे. हे पण एक पुस्तक आहे आणि यामध्ये पण ज्ञान दिलं. बाकीची जी पुस्तकं असतात ती बाहेरच्या जगाबद्दल आपल्याला माहिती देतात, बाहेरच्या जगाबद्दल ज्ञान देतात आणि गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीला जर नीट समजून घेतलं तर त्याचा मग आपण नीट वापर करू शकतो इतरांच्या कल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी. पण आतमधलं जग जर आपल्याला माहिती नसेल, मी कोण आहे हे जर आपल्याला माहिती नसेल, माझं अस्तित्व कशामुळे आहे हे जर माहिती नसेल, तर आपण कदाचित असे एक राजे होऊ जे बाहेरचं जग पूर्ण आपण जिंकलंय पण शेवटी स्वतःच्या मनामध्ये जी पोकळी गेली, ती शेवटी आरशासमोर जेव्हा उभा राहतो तेव्हा ते दिसतेच आपल्याला. तर म्हणून अनेक असे विद्वान लोक आहेत ज्यांनी बाहेरचं जग पूर्ण एकदम समजून घेतलं, डिकोड केलं, पण शेवटी हा एक खूप मोठा प्रश्न येतो, मी कोण आणि माझ्या अस्तित्वाचं काय इथे महत्व. तर बाहेरचं जग जाणण्यासाठी खूप मोठे पुस्तकालय आहेत आणि खूप मोठे लायब्ररीज आहेत, सर्व काही पुस्तकं आहेत. पण आतमधलं जग जाणण्यासाठी फार क्वचितच काही कमी अशी पुस्तकं आहेत. त्यातलं भगवद्गीता हे खूप मोठं पुस्तक आहे. तर याला आपण म्हणू शकतो की बाहेरचं जग जाणण्यासाठी जे पुस्तक आहे त्याला आपण म्हणतो ज्ञानशास्त्र आणि भगवद्गीता हे आकलनशास्त्र आहे. किंवा आपण मागच्या वेळेस एक शब्द वापरला त्याला आपण म्हटलं व्यवहारशास्त्र. की भगवद्गीतेमध्ये अमुक गोष्टींची माहिती जास्ती नाही, पण भगवद्गीतेमध्ये आपण कसं वागावं, कुठल्या परिस्थितीमध्ये आपण निर्णय कसा घ्यावा यावर जास्ती भर आहे. म्हणून ज्यांना बाहेरचं जग जिंकायचं असतं त्यांना भगवद्गीतेकडे जास्ती आकर्षण नसतं. आणि काही वयाच्या काही सुरुवातीला आपण म्हणू शकतो तारुण्यात वगैरे बेसिकली म्हणतात ना ॲम्बिशन, महत्वाकांक्षा कशाची असते की मी इतरांवर स्वतःचं कसं बिंबवू शकतो. पण नंतर एक काही वय गेल्यानंतर, काही अनुभव गेल्यानंतर आपण म्हणतो अनुभवाने आपण शिकतो आणि नंतर लक्षात येतं की आपण बाहेरच्या लोकांना यू कॅन फूल सम पीपल सम टाइम, यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. काही लोकांना काही काळासाठी फसवणूक करू शकतो, पण शेवटी आपणच जर स्वतः भ्रमित असलो, शेवटी माझं काय, मी काय करू, तर मग आपण इतरांना जास्ती वेळ प्रेरित करू शकतो. आणि तेव्हा कुठे मग आपल्याला लक्षात येतं थोडं आतमधलं जग पण जिंकायला पाहिजे. तर तुकाराम महाराजांच्या जीवनात एक खूप छान प्रसंग आहे की जेव्हा तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची जेव्हा भेट झाली तेव्हा शिवाजी महाराजांना त्याच्या आधी त्यांनी बाहेरचं जग भरपूर जिंकलं होतं, पण आतमधलं जग जिंकण्यासाठी त्यांना कोणी मार्गदर्शन केलं नव्हतं. आणि जेव्हा पहिल्यांदा झाली आणि एक असा तो क्षण आहे जेव्हा शिवाजी महाराज म्हणतात की आता मला हे गड वगैरे जिंकायचे नाहीत आणि तिथेच बसतात तुकाराम महाराजांचं. तेव्हा ते शिल्लेदार जे असतात त्यांना एक छान एक वाक्य म्हणतात. ते म्हणतात माँसाहेबांना सांगा की आता शिवबाने बाहेरचे गड जिंकणं सोडून आतमधले गड जिंकायचा प्रयत्न केला, आता मी इथेच राहणार आहे.
ऑफकोर्स मग जिजाबाईंना जेव्हा हा संदेश जातो तेव्हा जिजाबाई परत एक त्यांना भेटायला येतात आणि सांगतात, एक संदेश पाठवतात की बाहेरचे गड जिंकणं पण महत्वाचं आहे. का? तर एक क्षत्रिय राजाचा जो धर्म आहे, अनेक साधू संत तेव्हाच चांगले त्यांचं धर्मपालन करू शकतात जेव्हा एक राजा. आणि मग नंतर शिवाजी महाराज त्या समाजात पुन्हा एकदा जातात. पण हे छान वाक्य आहे की आता शिवबा बाहेरचे गड जिंकणं सोडून स्वतः आतमधले गड जिंकायला आता प्रयत्नशील राहणार आहे. तर अशा प्रकारे भगवद्गीता आपल्याला आपल्या हृदयात जे काही कल्मश आहेत किंवा आपल्या हृदयात ज्या काही उणीवा आहेत त्यांच्यावर मात करायला शिकवतात. आणि हे पण एक युद्ध खूप महत्वाचं आहे. आणि हे एका प्रत्येक साधकाचं दैनंदिन युद्ध आहे. भारताच्या सीमेवर जे युद्ध होतं ते अमुक तारखेला सुरू होतं किंवा अमुक तारखेला बंद होतं. पण आपल्या हृदयामध्ये एक वाईटपण आणि चांगुलपण यामधलं जे युद्ध आहे हे जर आपण थोडं सतर्क असू तर आपल्या लक्षात येतं क्षणोक्षणी होणारं हे युद्ध आहे. म्हणून श्रील प्रभुपाद जे आचार्य आहेत जेव्हा प्रचार करताना एकदा लंडनला गेले, तेव्हा लंडन एअरपोर्टला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना विचारलं की काय हो, तुम्ही एक संन्यासी आहात, तुम्ही आम्हाला काय देणार? लंडनमध्ये सगळं काही आहे, उंच उंच गगनचुंबी इमारती आहेत, फास्ट ट्रेन्स, फास्ट कार्स, विमानं, हे ते सगळं, आम्ही तुमच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने खूप पुढे आहोत, तुम्ही काय देणार? तर तेव्हा श्रील प्रभुपादांनी एक छान उत्तर दिलं. म्हणाले तुम्ही इंग्रजांनी भारतावर अनेक वर्ष राज्य केलं आणि फार लुटलं. भरपूर ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लंडन म्युझियम मध्ये. पण म्हणाले तुम्ही भारताचं सगळ्यात मोठं धन घ्यायला विसरले. आज मी जे आलो आहे जगभरामध्ये ते विसरलेलं धन तुम्हाला द्यायला आलो. तर अशा प्रकारे भगवद्गीतेचं महत्व काय आहे श्रील प्रभुपादांनी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे अशा प्रकारचा जेव्हा आत्मविश्वास होता भगवद्गीतेवर, म्हणून प्रचार करू शकले. भारतामध्ये भगवद्गीतेचा प्रचार करणं ही एक गोष्ट आहे आणि पाश्चात्य देशांमध्ये भगवद्गीतेचा प्रचार करणं ही पूर्ण वेगळीच गोष्ट आहे. तेव्हा का करू शकले? कारण त्यांना तेवढा विश्वास आहे. तर अशा प्रकारे आज एकादशीच्या दिवशी आपण भगवद्गीता सुरू करतोय आणि आपलं खूप मोठं सौभाग्य. आपण पहिल्या श्लोकावर जाऊया. हा पहिला श्लोक आहे, याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे धृतराष्ट्र उवाच. तर साधारणतः एक पार्श्वभूमी द्यायला पाहिजे म्हणून सांगतो की महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी काय काय झालंय एक संक्षिप्त आपण म्हणू शकतो. धृतराष्ट्र हे ज्येष्ठ पुत्र आहेत पण जन्माने आंधळे आहेत. त्यामुळे राजाच्या सिंहासनावर बसू शकत नाही. का बरं? कारण आता कदाचित जे नेतृत्व करतात ते त्यांच्या कॅबिनमध्ये बसतात आणि फोननी वगैरे सांगतात की तुम्ही पुढे व्हा युद्धाच्या ठिकाणी. पण त्या काळीचे जे क्षत्रिय राजे होते ते युद्धामध्ये पण स्वतः पुढे जाणार. तर आंधळा राजा युद्ध कसं काय लढेल? आंधळा राजा योग्य निर्णय कसे काय घेईल? म्हणून त्यांच्या कनिष्ठ बांधवांना पांडू महाराजांना राजा बनवलं. पण पांडू महाराजांकडून एक चूक झाली. एकदा त्यांनी एका ऋषीपुत्राला मारलं आणि ऋषीपुत्रांनी त्यांना शाप दिला आणि त्यामुळे पांडू लवकरच या जगातून निघून गेले. पण तेव्हा त्यांची जी मुलं होती ही लहान होती. तर आता करायचं काय? लहान मुलांना बसवू शकत नाही. मग मधल्या काही काळामध्ये त्यांची स्वतःची मुलं मोठी होईपर्यंत धृतराष्ट्राला, जसं आपल्यामधून कोणी आपण जेव्हा कार चालवतो कधी कधी पंक्चर झाली कार तर आपण तो टायर काढतो आणि आपल्याकडे एक स्पेअर टायर असतो, त्याला आपण स्टेपनी म्हणतो. तर स्टेपनीवर कधी आपण प्रवास नाही करत. स्टेपनीचं काम काय असतं? जेव्हा पंक्चर झाली तेव्हा तो टायर काढून हा दुसरा टायर लावायचा, पाचवा, आणि लवकरात लवकर एका मेकॅनिक किंवा टेक्निशियनकडे घेऊन जायचं, त्याचा जो पंक्चर तो काढायचा आणि पुन्हा एकदा जो ओरिजिनल टायर असतो तो लावायचा. सो तो स्पेअर टायर इज ओनली फॉर टेम्पररी यूज. तसं धृतराष्ट्राला जे राज्य मिळालं होतं ते कशासाठी मिळालं होतं की पांडू आणि पांडूंची मुलं यामधला जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडी देखभाल करा म्हणून. पण खुर्ची ही खूप फ्री असते. तर त्यांचं जे नाव आहे संस्कृत भाषेमध्ये धृत, धृत म्हणजे धरणं आणि राष्ट्र म्हणजे राज्य, म्हणून त्यांचं नाव पण त्यांना तसं मिळालं धृतराष्ट्र. म्हणजे या व्यक्तीने एकदा जी ती खुर्ची धरली, राष्ट्राची जी दोरी धरली तर ती नंतर सोडली नाही. तर त्या दिवसापासून, ज्या दिवसापासून त्यांना एक विनंती केली की या राज्याच्या सुख समृद्धीसाठी तुम्ही काही काळासाठी तरी राज्य करा, त्या दिवसापासून साहेब हे खुर्चीवरून कधी उतरलेच नाही.
जर आपण महाभारत वाचलं असेल त्यामध्ये असं येतं की महाभारताच्या युद्धामध्ये पण 100 पुत्र त्यांचे मारले गेले, प्रत्येक पुत्र मारले गेले आणि जिंकले पण युधिष्ठिर महाराज. तर युधिष्ठिर महाराज जिंकल्यानंतर पण एक आसक्ती असते ना, तर खाली उतरले नाही ते. आणि भीमाला ते पटायचंच नाही. तर भीमाला इतका राग यायचा यांच्यावर, कारण पूर्ण आयुष्यभर लहानपणापासून 4-5 जेव्हा वय होतं पांडवांचं, तेव्हा पण एकदा भीमाला विष पाजून त्याच्या छातीवर एक दगड बांधून त्याला एका नदीमध्ये लोटलं होतं. लाक्षागृहामध्ये त्यांची वहिनी आहे कुंती, धृतराष्ट्राची. तर वहिनीला आणि त्यांच्या 5 मुलांना काय बोलून पाठवलं होतं की तुमच्यासाठी शहराबाहेर, जसं आपल्याकडे रिसॉर्ट वगैरे असतं, तसं मी राजा आहे तर मी तुमच्यासाठी एक रिसॉर्ट बनवलंय. तिथे जाऊन काही उन्हाळ्यामध्ये थोडंसं तुम्ही राहू शकता, महाबळेश्वर माथेरानसारखं, तर तिथे जाऊन राहू शकता तुम्ही. आणि पूर्ण प्लॅन काय होता, यांना जिवंत जाळून टाकू. तर विदुर हे जेव्हा जात होते, 5 पांडव आणि कुंती जेव्हा जात होते, तेव्हा विदुरांनी छान त्यांना एक असं खूण केली. म्हणाले की आत्मा अग्नीमुळे जाळल्या जाऊ शकत नाही, पण शरीर जाळल्या जाऊ शकतं, असं एक वाक्य बोलले. आणि त्याच्यावरून कुंतींना लक्षात आलं विदुर अशा प्रकारचं कोडं बोलतात, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे. आणि थोडंसं मग तिथे जेव्हा पोहोचले तेव्हा तर भिंत वगैरे जेव्हा तपासल्या तेव्हा त्यांना लक्षात आलं ज्वलनशील पदार्थ आहे. मग त्यांनी ते योग्य त्याच्यातून वाचले. ठिकठिकाणी अनेक त्यांच्यावर प्रहार झालेत, अनेक अन्याय झालाय. आणि हे सगळं होत असताना या व्यक्तीने त्याला नेहमी मुकी संमती दिली. कधी म्हटलं नाही की असं करा, पण त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं चालू आहे, पण कधी त्याचा विरोध नाही केला. अनेक वेळा जेव्हा इतरांनी सांगितलं की हे सगळं चुकीचं चाललंय, काय मला काय नीट कळत नाहीये, मला काय दिसत नाही, असं करून, तर साप असतो ना खूप स्लिपरी असतो, पकडू शकत नाही आपण त्याला, हाताने धरू शकत नाही त्याला. तर हे जे व्यक्ती आहेत हे पण तसेच आहेत की कधीही त्यांना प्रश्न विचारले तर काहीतरी त्याच्यातून एक पळवाट काढून त्या परिस्थितीतून निघाले. म्हणजे ऍक्च्युली वास्तविक बघितलं तर खूप हुशार व्यक्ती आहेत, बुद्धी खूप तीक्ष्ण. तर या श्लोकामध्ये आपण म्हणतो धृतराष्ट्र वच, तर सुरुवात होते धृतराष्ट्र काहीतरी विचारतायत. तर त्या महाभारताच्या युद्धामध्ये, महाभारताचं युद्ध झाले कुरुक्षेत्र, आणि धृतराष्ट्र कारण आंधळे आहेत, तर हस्तिनापूरमध्ये आपल्या महालात बसले. आणि त्यांचे सेक्रेटरी सचिव संजय, जे त्याचे सारथी पण होते, तर संजयाला विचारतात, हे संजया मला एक सांग, मला काही दिसत नाही पण तुला दिसतंय, तू सांग की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा माझी मुलं, मामकः पांडवाश्चैव, मामकः म्हणजे माझी मुलं आणि पांडवाश्चैव म्हणजे पांडूची मुलं, तर माझी मुलं आणि माझ्या भावाची मुलं जेव्हा एकत्र आली, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र समवेत युयुत्सवः, युयुत्सवः म्हणजे युद्ध करण्यासाठी आतुर. आणि कुठे आले एकत्र, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. तर कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे, पवित्र ठिकाण. परशुराम यांनी जेव्हा क्षत्रियांना 21 वेळा मारलं, त्याची ती स्टोरी आता वेगळी आहे, का मारलं. आणि तेव्हा कार्तवीर्य अर्जुन नावाचे एक राजा होते, त्यांनी त्यांच्या वडिलांना, जमदग्नी ऋषींना, ते जेव्हा साधना करत होते, यज्ञ करत होते, तेव्हा अहंकाराने की आम्ही राजे आणि तुम्ही ब्राह्मण, तर ते यज्ञ करत असताना जमदग्नी ऋषींचं त्यांनी शिरच्छेदन केलं होतं. एवढा अहंकार होता त्या कार्तवीर्य अर्जुनाला, कारण त्यांच्यासमोर उभं राहायला कोणी नाही. तर मग जमदग्नी ऋषींचा मुलगा परशुराम, नाव त्यांचं राम आहे पण हातामध्ये नेहमी परशु असायचं, म्हणून परशुराम. त्यांना लक्षात आलं की या अहंकाराला आपल्याला कापायला पाहिजे, म्हणून कार्तवीर्य अर्जुनाच्या महालात जाऊन एकट्या या ब्राह्मणाने, परशुरामाने, मग त्यांना बदला घेतला. आणि त्यांच्यासोबत जेवढे अहंकारी क्षत्रिय होते, राजे होते, ज्यांनी त्यांना संमती दिली होती किंवा साथ दिली होती, त्यांना त्यांनी पूर्ण पृथ्वीवर घेऊन मारलं. तर असं सर्व क्षत्रियांचा नाश करून त्यांना कुठेतरी पश्चाताप झाला की कितीही म्हटलं तरी हिंसा ही एक स्वतःला पण वाईट वाटतच. तर तेव्हा त्यांनी कुरुक्षेत्रामध्ये जाऊन तपस्या केली, आणि म्हणून कुरुक्षेत्राला पवित्र जागा मानली जाते. तर तेव्हा धृतराष्ट्र म्हणतायत, कुरुक्षेत्र नावाच्या धर्मक्षेत्रामध्ये जेव्हा माझी मुलं आणि पांडूची मुलं हे युद्ध करण्यासाठी एकत्रित आले, तेव्हा किम अकुर्वत, त्यांनी काय केलं. या प्रश्नाला, हे प्रश्न आहे, या प्रश्नाला आपण असं म्हणू शकतो की त्या दिवशी
जेव्हा माझा वाढदिवस होता तेव्हा माझ्या परिवारातले लोक आणि तुमच्या परिवारातले लोक जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेले तेव्हा त्यांनी काय केलं? तर वाढदिवसाचा दिवस आहे आणि 2 फॅमिलीज आहेत, भावंड आहेत, ते जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा खायला जातात, ते काय विचारतात. किंवा एक मॅच चालू आहे आणि कॅमेराने दाखवत आहेत ती मॅच आणि आपण IPL मॅच टीव्हीवर बघतोय आणि कोणीतरी विचारेल, जेव्हा इंडियाची टीम आणि पाकिस्तानची टीम हे IPL मॅच साठी स्टेडियमला पोहोचले तेव्हा त्यांनी काय केलं? स्टेडियमला जर पोहोचले तर खेळायलाच पोहोचले. मग हा प्रश्न असा आहे का? या प्रश्नामध्ये खूप गूढ रहस्य आहे. हे रहस्य हे आहे, यांचं म्हणणं आहे की हे कुरुक्षेत्र आहे, हे धर्मक्षेत्र आहे, हे पवित्र स्थान आहे. असं नाही व्हायला पाहिजे की या पवित्र स्थानाचा प्रभाव माझ्या मुलांवर पडायला पाहिजे. आणि जो अन्याय करता 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 मी कधी थकलो नाही आणि ज्या माझ्या मुलांच्या अन्यायाला बघून बघून मी कधी माझे डोळे मिटले नाही, तो त्या प्रभावामुळे थांबायला नको. असं व्हायला नको की माझी मुलं या पवित्र स्थानाच्या प्रभावामुळे नमतील आणि पांडवांना म्हणतील बऱ्याच चुका केल्या, आता आम्हाला पश्चाताप होतोय, तुमचं राज्य तुमचं. तर धृतराष्ट्राला ही एक भीती आहे. अजून दुसरी एक त्यांना मनात एक आशा आहे. आशा काय? हे पांडूची मुलं आहेत ना, हे नेहमी धर्मपरायण आहेत, हे कधी चुकीच्या मार्गावर चाललं नाही, हे धार्मिक आहे. ते असं जर झालं समजा की धार्मिक लोक जेव्हा धर्मक्षेत्रात जातात तेव्हा त्यांच्यावर प्रभाव लवकर पडतो. तर माझी अशी एक आशा आहे हे संजयला की या पांडवांनी आतापर्यंत सोसलंच आहे ना, आतापर्यंत गप्प बसलीच आहेत ना, तर या पुढेही गप्प बसू दे आणि उलट असं म्हणू दे, आम्हाला हिंसा नाही करायची, आम्हाला युद्ध नाही करायचं, युद्धामध्ये अनेक लोक मारले जातील आणि आम्हाला 5 पांडवांसाठी अनेक लोक मारले जातील, हे आम्हाला काही स्वीकार नाही, तर माफ करा, आम्हाला युद्ध नाही करायचं. त्यांनी काय केलं याच्यामागे प्रश्न काय आहे? माझ्या मुलांनी समर्पण नाही ना केलं. आणि जर पांडवांनी समर्पण केलं असेल तर लवकरात लवकर सांग मला. तर ही त्याच्यामध्ये कूट भावना आहे, चुकीची भावना आहे. अजून एक दुसरी भावना ही आहे, ती म्हणतायत मामकः पांडवाश्च. तर कौरव हा शब्द आपण ऐकलाय. तर कौरव हा शब्द कुठून येतो? यांच्या वंशावलीमध्ये वर एक कुरु नावाचे राजा होते, त्याच्यावरून ते कौरव, त्याच्यावरून कुरुक्षेत्र. खूप श्रेष्ठ राजा होते, धार्मिक राजा होते, भगवंतांचे खूप मोठे भक्त होते. तर म्हणून कुरु वंशाचे जन्म घेतात ते कौरव. पण धृतराष्ट्र काय म्हणतात? माझी मुलं मामका आणि पांडूची मुलं वेगळी. तर बेसिकली दिस इज अ डिवाइड अँड रूल पॉलिसी. एकाच परिवारामध्ये सगळे कौरवच आहेत ते, पण त्यांना वेगळं का करतोय? कारण मला तो भेद लहानपणापासून मी बघतोय. धृतराष्ट्राने या पांडवांच्या लहानपणापासून तो भेद बघितलाय, तो भेद केलाय आणि तो भेद टिकवलाय. तर जेव्हा एका परिवाराला आपण फोडतो तेव्हाच त्याच्यावर राज्य करू शकतो, तेव्हाच आपण अन्याय करू शकतो. तर ही धृतराष्ट्राची प्रवृत्ती आहे, एकाच परिवारातल्या लोकांना एकत्र आणण्यापेक्षा त्याला त्या परिवाराला तोडायचं आणि त्या परिवारामध्ये भेद करायचा. आता मी काही श्लोक लिहिले. 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 41, 6व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 43, 14व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 13. यामध्ये श्रीकृष्ण बोलता बोलता अर्जुनाला म्हणतात हे कुरुनंदन. तर श्रीकृष्ण पण पांडव बोलू शकतात, पण श्रीकृष्ण त्याला म्हणतात अरे तू कुरुवंशातला आहेस ना, तर कुरुनंदन म्हणतात. 11व्या अध्यायात श्लोक क्रमांक 48 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात कुरु प्रवीर, तू खूप मोठा वीर योद्धा आहेस, कुरु वंशातला. अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 31 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात कुरु सत्तमा, कुरु वंशातला तू खूप मोठा श्रेष्ठ व्यक्ती आहेस. आणि 10व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 19 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात कुरु श्रेष्ठ. तर अशा प्रकारे 6 श्लोक आहेत जेव्हा श्रीकृष्ण जे अर्जुनाचे खूप परमप्रिय मित्र आहेत आणि त्यांना माहिती की पांडूचा मुलगा आहे, ते पांडव म्हणू शकत पण नाही, ते कुरु म्हणतात. कुरु नंदन, कुरु प्रवीर, कुरु श्रेष्ठ, कुरु सत्तम. 6 वेळा श्रीकृष्ण कुरु 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 म्हणतात. पण जे ऍक्च्युअली कुरु आहेत, जे ऍक्च्युअली कौरव आहेत
ते कधी त्यांना कौरव नाही म्हणत का, तर ते असंच बोलता बोलता आपण बिंबवतो ना. तर लहानपणापासून ना तुम्ही पांडव, तुम्ही पांडव, तुम्ही कौरव नाही, तर त्यांना आधीपासूनच असं दूर लोटलंय. आणि बोलण्यामध्ये जे येतं, असं म्हणतात विचारांमध्ये जे येतं ते कधीतरी बोलण्यामध्ये येतं. 100 विचार जेव्हा होतात तेव्हा एखादा विचार मुखावर येतो, आणि जेव्हा आपण 100 वेळा बोलतो तेव्हा एखादी गोष्ट ती आपल्या कृतीत घडते. म्हणून आपल्याला नेहमी आपल्या संस्कृतीमध्ये शिकवलंय, विचारांवर ताबा ठेवा. का बरं विचारांवर ताबा ठेवा? आज जो विचार करतोय तो उद्या जिभेवर येणार नकळतपणे, आणि नकळतपणे जे जिभेवर येत आहे त्याला एक सवय लागते जिभेला, मग ते नंतर आपण ती कृती करतो. कारण का, तर ते कानावर, आपल्याच कानावर पडलंय, आपण ते वारंवार बोललोय. तर धृतराष्ट्राने लहानपणापासून तो जेव्हापासून राज्य करतो तेव्हापासून त्यांनी बघितले, तेव्हापासून त्यांनी आंतरिक त्याचा विचार काय, हे राज्य मुळात माझं होतं, पण माझ्या आंधळेपणामुळे पांडूला गेलं आणि मी ते सहन करणार नाही, आणि याच्या मुलांना मी कधीही राज्य मिळू देणार नाही. तर त्याच्यासाठी जे काही करायला लागेल तर आंतरिक जे मनात आहे ते शेवटी जिभेवर आलं. मामकः पांडवाश्चैव, आणि मामकः पांडवाश्चैव यांनी अनेक कृती पण घडल्या. स्वतःच्या सुनेला पण अपमानित करताना अनेकांना प्रश्न विचारले, पण मदत कोणी करू शकलं नाही. आणि तेव्हा शेवटची जी एक याचना होती ती धृतराष्ट्राला होती, या मुलांना कळत नाही, माझ्या द्रौपदी म्हणते दुर्योधनाला कळत नाही, दुःशासनाला नाही. भीष्म येथे त्यांच्या शपथेमुळे बांधले गेले, भीष्मांनी शपथ घेतली होती. द्रोणाचार्य हे पण बांधले गेले. शेवटची याचना त्यांनी, मी मुद्दामून काही शब्द वापरतोय, आपल्या सासऱ्यांना केली की तुम्ही माझे सासरे आहात, तर तुम्ही तरी म्हणू शकता. तर ते म्हणाले मला काही कळत नाहीये, मला काही दिसत नाहीये. म्हणजे ठीक आहे, सासऱ्यांच्या भूमिकेत नाही तर एकदा राजाच्या भूमिकेत तरी तुम्ही करू शकता. कारण राजाने एकदा फरमान दिला, एकदा सांगितलं, एव्हरीवन हॅज टू ओबे, प्रत्येकाला ते. सो इन द रोल ऑफ अ किंग ऍटलिस्ट, तर यांचे वडील आहात तुम्ही, तर ते पुत्र स्नेह असतं, तर ठीक आहे तुम्ही काही बोलू शकत नाही. पण एका राजाच्या भूमिकेत तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा काही अन्याय चालू आहे तर तुम्ही त्याला थांबवू शकता, ते पण ते करू नाही शकले. याचा अर्थ त्यांची जी काही भूमिका होती, त्यांची जी जबाबदारी होती ती कधी तर पार पाडू शकतो. म्हणजे आंतरिक विचार, त्यांच्या तोंडावर येते मामकः पांडवाश्चैव, आणि त्यांच्या कृतीमध्ये आपल्याला एक वाक्यता दिसते. फक्त आपण जेव्हा एक वाक्यतेबद्दल बोलतो तेव्हा ते चांगल्या दृष्टीने म्हणतो. एका माणसाच्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये आणि वागणुकीमध्ये ही जी एक वाक्यता आहे ही चुकीची एक वाक्यता आहे. आणि या उलट आपण श्रीकृष्णांकडून शिकतोय की श्रीकृष्ण एका परिवाराला तोडत नाहीयेत, श्रीकृष्ण एका परिवाराला जोडण्याचा प्रयत्न करतो. हा अंतर आहे एका साधारण स्वार्थी व्यक्तीमध्ये आणि एका निस्वार्थी मित्रामध्ये. तर अर्जुनाचं भाग्य काय? अर्जुनाचं भाग्य हे आहे की त्याला एखादा स्वार्थी मित्र नाही मिळाला, त्याला एक सारथी मित्र मिळाला. सारथी म्हणजे जो रथ चालवतो, पण सारथी या शब्दाचा एक दुसरा पण अर्थ आपण घेऊ शकतो की आपल्या जीवनाच्या रथाला मार्गदर्शन करणार. श्रीकृष्णांनी अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं, म्हणजे ठीक आहे, त्याचा जो एक रथ आहे त्याच्यावर बसले आणि घोड्यांनी लगाम लावून त्यांनी मार्गदर्शन केलं. पण एका अर्थाने जर बघितलं, त्या रथावर बसण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाचं आयुष्यभर सारथ्य केलंय. कुठल्या परिस्थितीमध्ये जिथे अर्जुन म्हणतोय माझ्या समोर आता 2 रस्ते, 2 फाटे फुटले, डावीकडे जाऊ की उजवीकडे जाऊ, क्षणोक्षणी जेव्हा जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला याचना केली, प्रार्थना केली, मदतीची एक हाक मारली, तेव्हा तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनाच्या रथाला पण सारथ्य केलं. तर कुठेतरी आपण पण आपल्या आयुष्यामध्ये असा एक व्यक्ती शोधत असतो. आपण जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये कोणाला तरी नेमतो, कधी कोणी सबऑर्डिनेटचा इंटरव्ह्यू घेतो, आपल्या आपल्या व्यवसायामध्ये कुठेतरी आपण घेऊ असे इंटरव्ह्यू. ते इंटरव्ह्यू घेताना व्हॉट डू वी वॉन्ट, आपल्याला पाहिजे असतं की एकदम चारित्र्यवान, निष्ठावान, लबाडी न करणारा व्यक्ती पाहिजे, बरोबर? याची गरज आहे. पण कुठेतरी खोल आपल्याला कशाची गरज आहे माहिती? आपण कोणाला शोधतो? आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्ती चारित्र्यवान असणं हे तर आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे, पण याच्यापेक्षा जास्ती गरजेचं आहे की आपले वरिष्ठ आपल्यापेक्षा चारित्र्यवान पाहिजे. आयुष्यभर आपण इतरांना सांगू की हे काम करून ठेव ऑफिसला, तेव्हा तो व्यक्ती चांगला पाहिजे. पण कधीतरी एक अशी परिस्थिती पण येते ना आपल्या जीवनामध्ये
जेव्हा आपण इतरांचे प्रश्न, इतरांच्या जीवनातले कोडे सोडवता सोडवता आपल्या जीवनात पण कधीतरी एक कोड येतो, आपल्या जीवनात पण कधीतरी एक प्रश्न येतो, तो सोडवायला आपल्याकडे कोणी नसतं. तो एका अर्थाने आपण आपल्या आयुष्यामध्ये खरा जो शोध आहे तो आहे, माझ्या जीवनामध्ये कोणी सारथी आहे का, माझ्या जीवनामध्ये कोणी सारथी आहे का, जो मला ऐन वेळी जेव्हा मी भ्रमित होईल, ऐन वेळी जेव्हा मला लक्षात येणं काय, तेव्हा तो माझ्या जीवनाच्या रथाची लगाम स्वतःच्या हातात घेऊन मला मार्गदर्शन करेल. तर खरा जो आपला शोध आहे, खरी आपण जी तपासणी करतोय ना, आपण मैत्री जेव्हा करतो लोकांमध्ये, ऍक्च्युली काय करत असतो, आपण एक चांगला निस्वार्थी मित्र शोधत असतो. आणि जरी तो बाकीच्या नात्यांमध्ये, बाकीच्या परिस्थितीमध्ये स्वार्थी असेल, पण मैत्रीचं नातं आपण म्हणतो जिथे स्वार्थ आहे तो तिथे मैत्री थांबते. तर अर्जुनाचं खूप मोठं सौभाग्य आहे की त्याला स्वार्थी नाही मिळाला, त्याला सारथी मिळाला. आपण पण आपल्या जीवनामध्ये खरं तर एक सारथी मित्र शोधत असतो, पण भेटतात आपल्याला नेहमी स्वार्थी मित्र. आणि म्हणून भगवद्गीतेच्या माध्यमाने एका अर्थाने श्रीकृष्ण आपल्याला पण स्वतःचा हात देते आणि म्हणताय, जशा प्रकारे मी अर्जुनाच्या जीवनाचा रथ सांभाळला आणि कुरुक्षेत्राच्या या कठीण परिस्थितीमध्ये तो रथ पण सांभाळला, तसा तुमच्या जीवनाचा रथ पण जर तुम्ही माझ्या जवळ आले, जर तुम्ही माझ्याशी संबंध जोडला, आणि कशा प्रकारचा संबंध, असं अर्जुनाने जोडला, तर आपल्या जीवनाचा रथ पण श्रीकृष्ण आपल्या हातात घेण्यासाठी तयार आहेत आणि आपल्या जीवनाला पण सारथी बनण्यासाठी तयार आहे. तर क्षेत्र आहे ना इथे, धर्म क्षेत्र इथे लिहिलंय. तर क्षेत्र संस्कृत भाषेमध्ये शेत असतं, त्याला पण क्षेत्र म्हणतात, किंवा आपण मराठी भाषेत म्हणतो हे क्षेत्र यांचं, असं कधी कधी म्हणतो. तर क्षेत्रामध्ये जेव्हा शेती होते तेव्हा कधी कधी काही तण पण येतात. इंग्लिशमध्ये वी कॉल इट वीड्स, अनवॉन्टेड प्लांट्स. तर कधी कोणी टेरेस गार्डनिंग केलं असेल, घरी काही कुंड्या वगैरे लावल्या असतील, तर मनी प्लांट लावा किंवा तुळस लावा, पण त्यासोबत अशी छोटं छोटं गवत वगैरे पण येतं. ते आपण ठेवतो का तिथे, पण काढून टाकतो. तर कुठेतरी धृतराष्ट्राच्या मनामध्ये ती पण एक भीती आहे. काय भीती आहे की या क्षेत्रामध्ये यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनः परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापन. ते एक माळी काय करतो, जमीन तयार करतो आणि जमिनीमध्ये चांगले जे झाडं असतात ते रोपतो, पेरणी करतो त्याची. तर धृतराष्ट्राला कुठेतरी हे पण माहिती आहे की हे जे श्रीकृष्ण हे धर्माची स्थापना करण्यासाठी आले आणि त्यांनी आता हे क्षेत्र निवडलंय. एक अधर्माचा जर नाश करायचा असेल श्रीकृष्णांना, तर एक युक्ती काय आहे, जिथे जिथे अधर्मी राजे आहेत, जिथे जिथे चुकीची लोक आहेत, तिथे जाऊन त्यांना मारायचं. बरोबर, पण हा खूपच लांबचा प्रवास आहे. श्रीकृष्णांनी काय केलं, अशा प्रकारे परिस्थिती निर्माण केली, सगळे अधर्मी राजे एका बाजूला एकत्रित झाले. आणि कारण का त्या परिस्थितीमध्ये पांडवांची साथ देण्यासाठी स्वार्थ काय आहे, पांडवांकडे काहीच नाही. त्यांना स्वतःच्या परिवाराने छळून, चुकीच्या गोष्टी करून त्यांना 12 वर्षाचा वनवास दिला. त्या वनवासामध्ये कोण मैत्री करणार, आपण म्हणतो ना गरीब व्यक्तींचे मित्र कमी असतात. तर 12 वर्षाचा वनवास झाल्यानंतर यांच्याकडे पैसे नाही, यांच्याकडे सैन्य नाही, यांच्याशी मैत्री करायला पण कोणी तयार नाहीये. पण दुर्योधन वगैरे कसे अनेक वर्ष राज्य केलेले, त्यांचे वडील सिंहासनावर बसून राज्य करतायत आणि अनेक अशी परिस्थिती आहे जेव्हा त्यांनी अन्याय केलाय आणि त्या अन्यायाविरुद्ध जेव्हा कोणी काही आवाज केलाय तर त्या आवाजाला पण दाबलंय. म्हणून ज्यांच्या हृदयामध्ये काही चुकीच्या भावना होत्या, ज्यांना अन्यायावर आधारित जगायचं होतं, त्यांनी सगळ्यांनी कौरवांची साथ घेतली. तर म्हणून जेव्हा श्रीकृष्ण ते युद्धभूमीकडे बघतायत तेव्हा दोन बाजू, एकीकडे इथे सर्व अधर्मी लोक आहेत, तर एका झटक्यामध्ये या सगळ्यांना मारू शकतो. 18 दिवसांचं युद्ध होतं आणि 18 दिवसांच्या युद्धामध्ये 64 कोटी लोक मारले गेले. जे लोक घायाळ झाले, जे लोक हरवले, त्यांची मोजणी नाही. मारहाण, मृत्यू 64 कोटी. वर्ल्ड वॉर II द्वितीय विश्वयुद्धामध्ये किती लोक गेले कोणाला माहितीये?
तर जूज लोक आहेत त्यांना मारलं. देवर 12 मिलियन, 120 लाख. अजून 120 लाख जे युद्धामध्ये गेले, 240 लाख. पण महाभारताच्या त्या 18 दिवसांच्या युद्धामध्ये 64 कोटी लोक मारले गेले. तर श्रीकृष्णांनी हे घडवून आणलंय. म्हणून धृतराष्ट्राला काय भीती आहे? एक भीती आहे की माझ्या मुलांनी समर्पण नाही करावं. एक आशा आहे की पांडवांनी म्हणावं सोडून द्यावं, आम्हाला युद्ध नाही करायचं, चांगुलपणा त्यांचा अजून प्रज्वलित व्हावा. अजून एक भीती आहे की हे जे श्रीकृष्ण आहे हे धर्माची स्थापना करायला आले, चांगल्या तत्वांची स्थापना करण्यासाठी यांनी एक क्षेत्र निवडलंय आणि माझी मुलं ही तणासारखे आहेत. माझी मुलं ही आयुष्यभर चुकीची केलेली आहेत. तर श्रीकृष्ण तर काही करत नाही आहेत ना. का? कारण युद्धाच्या पूर्वी त्यांनी एक शपथ घेतली आहे की मी या युद्धामध्ये शस्त्र नाही घेणार. या युद्धामध्ये मी केवळ एक सारथी म्हणून उपस्थित आहे. तर धृतराष्ट्र त्या उत्सुकतेने, त्या भीतीने पण प्रवृत्त होत आहेत आणि विचारत आहेत. आणि श्रीकृष्णाने तर काही नाही केलं ना. श्रीकृष्णाने मध्ये जर शस्त्र घेतले तर माझ्या मुलांचे हाल होतील. कारण तणाला जसं आपण बाहेर काढतो तशा प्रकारे माझे मुलं सगळे मारले जातील. अशा प्रकारे या पहिल्या प्रश्नामध्ये असं आपल्याला वाटतंय, हा ना थोडा बिंदोक प्रश्न वाटतोय. माझी मुलं आणि पांडूची मुलं जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये पोहोचले युद्ध करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांनी काय केलं? पण त्या प्रश्नामागे खूप बुद्धी आहे. हा बिंडोक प्रश्न नाही आहे, हा खूप बुद्धिमान प्रश्न. फक्त त्या बुद्धीचा वापर त्यांनी कशासाठी केला? कूटनीतीसाठी, लोकांना त्रास देण्यासाठी. मग इथे आपण एकमेकांना एक प्रश्न विचारूया. ज्याचं राज्य आहे, ज्याची सत्ता आहे, ज्याच्याकडे सगळी लोक त्याची वाहवा करतायत, जे तुला हाजी हाजी करतायत, त्याला सलाम ठोकतायत, त्याच्या मनात भीती असावी की ज्या व्यक्तीकडे राज्य नाही, ज्या व्यक्तीकडे सत्ता नाही, ज्या व्यक्तीकडे त्याच्या पाठीमागे 10 लोक जे नोटबुक आणि पेन घेऊन एक एक शब्द देण्यासाठी उपस्थित आहेत, असे लोक नाही. भीती कोणाच्या मनात असावी? साधारणपणे जो सत्ताधारी आहे त्याच्याकडे भीती असावी. जो सत्ताधारी आहे उलट तो आपण विचार करू की तो तर एकदम बिनधास्त असेल. त्याच्यामागे सत्ता आहे, त्याच्यामागे पॉवर आहे, त्याच्यामागे पूर्ण शासनाची यंत्रणा आहे. तर एका अर्थाने बघा या पहिल्या श्लोकामध्ये काय काय गोष्टी आपल्याला दिसत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपलं पूर्ण आयुष्य चुकीच्या तत्वांवर जगलं असेल, त्याचे विचार चुकीचे, त्याचं बोलणं चुकीचं, त्याच्या कृती चुकीची, अनेक वर्ष तो सिंहासनावर बसलाय, अनेक वर्ष हे असं व्हावं आणि लोक म्हणतात ते चुकीचं आहे, पण त्या आवाजाला दाबून तिची चुकीची गोष्ट ती केली आहे. पण या बोलण्यातून हृदयातली भीती ही प्रकट होते. आणि या उलट अर्जुन, युधिष्ठिर एका अर्थाने त्यांच्याकडे राज्य नाही, त्यांच्याकडे सत्ता नाही, त्यांच्याकडे त्याच्या पाठीमागे फिरणारी लोक नाही. पण श्लोक क्रमांक 21 आहे पहिल्या अध्यायामध्ये. त्यामध्ये अर्जुन काय म्हणतात? सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयामि अच्युत. हे श्रीकृष्ण एक काम करा, माझं रथ या सैन्यामध्ये आणि या सैन्याच्या मध्ये जागा असते, एकमेकांना बघतायत. त्या सेनयोर उभय, उभय म्हणजे दोन, मराठीत पण आपण उभयोर मध्ये रथम स्थाप, माझं रथ तिथे घेऊन जा. मला त्या समोरच्या सर्व शत्रूंना नीट बघायचं. श्लोक क्रमांक 23 मध्ये म्हणतात, धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षव. युद्धे प्रिय चिकीर्षव. चिकीर्षव म्हणजे प्रयत्नशील. आणि कशासाठी? युद्धासाठी. धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे, धृतराष्ट्राची जी मुलं दुर्बुद्धी आहे, चुकीच्या बुद्धीची आहे, ते इथे युद्ध करण्यासाठी आतुरतेने उभे आहेत. मला त्या सगळ्यांचे चेहरे बघायचे, कोण कोण इथे आले, काय काय शस्त्र घेऊन आले, आणि मला पण स्वतःला प्रवृत्त करायचं की इतकी लोक ही इथे तयार झाली आहेत, मी पण युद्ध करणार. हे दोन श्लोक का सांगितले की दिस इज कॉन्ट्रास्ट. काय कॉन्ट्रास्ट आहे? एकीकडे अर्जुनाकडे सत्ता नाही, अर्जुनाकडे सैन्य नाही. तर महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांकडे किती सैन्य होतं? तर एक अक्षौहिणी म्हणून एक मेजरमेंट आहे वैदिक काळामध्ये दिली. तर त्याच्यामध्ये 64,000 हत्ती, 64,000 रथ, मग एवढे पैदळ कॅव्हलरी म्हणतात, इन्फंट्री. तर अशा प्रकारे ती पूर्ण हत्तीवर, घोड्यावर, अशा प्रकारे ती पूर्ण एक युनिट ऑफ मेजरमेंट आहे. जसं बॅटॅलियन म्हणतो आता तसं. तर कौरवांकडे 11 अक्षौहिणी सेना आहे.
आणि यांच्याकडे आहे 7 अक्षौहिणी सेना. आणि त्यातले काही लोक होते ते बेसिकली धृष्टद्युम्न, द्रौपदीचे भाऊ त्यांच्याकडून वगैरे आले होते. या युद्धामध्ये शल्य म्हणून एक राजा होते. शल्य म्हणजे माद्रीचे भाऊ, कुंतीची एक सौ, तिचे भाऊ शल्य होते. ते खूप वीर योद्धा होते. तर त्यांनी जेव्हा ऐकलं की असं महाभारताचं युद्ध आहे, तर ते आपल्या सैन्याला घेऊन पांडवांना मदत करण्यासाठी आले. तर दुर्योधनाने काय केलं असेल? दुर्योधनाने म्हटलं आपल्याला ना हळूहळू यांचं बळ कमी करायचं. तर आयुष्यभर तेच केलं. तर काय केलं? रस्त्यावर, कारण ते दक्षिण भारतातून येत होते कुरुक्षेत्राकडे, तर रस्त्यावर जिथे जिथे त्यांना सोयींची गरज होती, एका ठिकाणी जेव्हा संध्याकाळी पोहोचले, तर जिथे कॅम्प करायला लागेल, राहायला लागेल, तर तिथे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून राहण्याची, जेवणाची, झोपण्याची सगळी अरेंजमेंट होती. तर शल्याला काय वाटलं, हे माझ्याच भाच्यांनी केलं असेल. तर त्यांनी ते स्वीकारलं, आतिथ्य सत्कार स्वीकारला. तो परत दुसऱ्या दिवशी सैन्याला घेऊन पुढे गेले. परत तिथे सगळी अरेंजमेंट होती. अशा पूर्ण प्रवासामध्ये सगळी अरेंजमेंट होती. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा जवळ पोहोचलेच कुरुक्षेत्राला, तेव्हा तिथे दुर्योधन उभे होते. आणि दुर्योधन म्हणतोय की कसं म्हटलं आमचा आतिथ्य सत्कार. तर मग त्यांना लक्षात आलं, एवढे दिवस एवढ्या प्रवासामध्ये माझ्यामध्ये मनात जी कृतज्ञता निर्माण केली ती पांडवांनी नाही केली. कारण पांडवांना दुसऱ्यांचा आतिथ्य सत्कार करण्यासाठी तिच्यात पैसे तर पाहिजे. दुसऱ्यांना घरी जर जेवायला बोलवायचं असेल तर स्वतःचे पैसे तर पाहिजे. तर जे स्वतःच उपाशी आहेत ते दुसऱ्यांना, म्हणून यांच्याकडे पैसे नव्हते, यांच्याकडे काही नव्हतं. तर त्याच्या स्वतःच्या मामांना पण यांनी आपल्याकडे करून घेतलं. तर अशा प्रकारे हे का सांगितलं की यांच्याकडे काहीच नाही. पण अर्जुनामध्ये भीती नाही, अर्जुनामध्ये एक तो आत्मविश्वास आहे. का बरं? चोरीची भीती कोणाला असते माहिती? ज्याच्याकडे पैसे आहेत. ज्याच्याकडे सोनं आहे ते चोरीला जाऊ शकतं, ज्याच्याकडे पैसे आहेत ते चोरीला जाऊ शकतं, प्रॉपर्टी असेल ती चोरीला जाऊ, चारित्र्य ती चोरीला नाही जाऊ शकत. एवढे वर्ष योग्य धर्म पालन करून जो एक आत्मविश्वास निर्माण झालाय हृदयामध्ये, त्याला कोणी चोरी नाही करू शकत. ठिकठिकाणी प्रत्येक प्रसंगी जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा परमेश्वराला जी आतुरतेने एक हाक मारली आहे, आणि परमेश्वराने त्या आतुर हाकेला जेव्हा जेव्हा प्रतिसाद दिलाय, त्याच्यातून परमेश्वरावर जे अवलंबूनत्व निर्माण झालं त्याला कोणी चोरी नाही करू शकत. म्हणून एकीकडे धृतराष्ट्र आहे जो सिंहासनावर बसलाय आणि म्हणतो अरे तिथे काय झालं ते सांग रे. श्रीकृष्णांनी त्याची शपथ तोडली तर नाही, आणि माझ्या मुलांनी समर्पण केलं तर नाही, आणि पांडवांनी तिथून पळवाट काढली की नाही. तर त्याच्यातून त्याची भीती दिसते. आणि दुसरीकडे अर्जुन आहेत जे 12 वर्ष वनवास, काही प्रॉपर्टी नाही, काही नाही, पण म्हणतात मला कोणाची भीती नाही, मला सैन्याला जाऊन बघायचंय कोण कोण आहे आणि काय काय. श्लोक क्रमांक 3 मध्ये आपण 2 व्यक्तींची मानसिक परिस्थिती बघितली. एक आहे धृतराष्ट्र जे या श्लोकात आहे, दुसरा आपण अर्जुन बघितलं. अजून एक व्यक्ती आहे दुर्योधन. कारण याच्या पुढच्या श्लोकामध्ये संजय म्हणतात की हे धृतराष्ट्र, मी तुला सांगतो काय केलं, की दुर्योधन हे द्रोणाचार्यांच्या रथासमोर गेले आणि द्रोणाचार्यांशी त्यांनी संवाद साधला. तर त्या श्लोक क्रमांक 3 मध्ये दुर्योधन हे थोडस द्रोणाचार्यांना आपण म्हणतो ना गोड गोड बोलून त्यांना थोडं एक काय म्हणतात त्याला स्वतःकडे करून घेण्याचा एक प्रयत्न करता. कारण कुठेतरी त्यांना हृदयात माहिती आहे मी यांना गुरुकुलामध्ये प्रसन्न करू शकलो नाही. शेवटी ते गुरु आहे. अनेक परीक्षांमध्ये दुर्योधन कधी आपल्या गुरूंना प्रसन्न करू शकले नाही, पण प्रत्येक परीक्षेमध्ये अर्जुन हे आपल्या गुरूंना प्रसन्न करू शकतो. एक प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्यांनी एक लाकडी पोपट झाडावर ठेवला. याला म्हणतात तुला काय दिसतंय? म्हणतो झाड दिसतंय. झाड दिसतंय म्हणजे चल फेल. दुसऱ्या दिवशी तुला काय दिसतंय? फांदी दिसते, फेल. तसं करत करत कोणतरी म्हटलं मला पोपट दिसतोय, फेल. कारण त्या पोपटाच्या डोळ्याला मारायचं होतं. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय? अर्जुनाने म्हटलं मला डोळा दिसतोय. अजून काय दिसतंय? अजून काहीच दिसत नाही. पोपट दिसतोय, नाही दिसत आहे. फांदी नाही, पानं नाही, झाड नाही, मार. यांनी माझं जे शिक्षण आहे ते चांगलं स्वीकारलं. अजून एक प्रसंग आहे अर्जुनाच्या जीवनात. एकदा रात्री जेव्हा जेवत होते तेव्हा जेवता जेवता महालामध्ये वारा सुटला. कधी कधी होत असं. आणि समोर जे दिवे लावले होते ते दिवे भिजले. पण अर्जुनाला भूक लागली होती.
तर अर्जुनाने ताटामध्ये समजा इथे भाजी आहे, इथे डाळ आहे, इथे भात आहे, इथे वॉटेवर, तर त्यांनी असं घेतलं, इथे भाजी होती, तर खाता खाता समजा दिवा विजला, अंधार झाला, त्याला भूक लागली होती, तर त्यांनी अंदाज घेतला आणि चपातीचा तुकडा घेतला, त्या भाजीला घेऊन खाल्ला, अजून चपातीचा तुकडा घेतला, डाळीत टाकला आणि खाल्ला. 2 मिनिटांनी आतमध्ये तो विचार करतोय अर्जुन, मी जर अंधारात माझ्या समोरच्या ताटातली भाजी लखन काही दिसत नाही, भाजी डाळ वगैरे असं करू शकतो, अंदाज घेऊ शकतो, मग मला दिवसाच्या प्रकाशामध्ये माझ्या गुरूंनी द्रोणाचार्यांनी शिकवण दिली ती अंधारात करू शकतो का? त्यांना कोणी सांगितलं नाही, त्यांना कोणी शिकवलं नाही, पण गुरूंना प्रसन्न करण्याची आतुरता होती. त्या रात्री अर्जुन एकटे वनात गेले आणि धनुष्यबाण चालवण्याची त्यांनी प्रॅक्टिस केली आणि ते जे आवाज होते ते द्रोणाचार्यांचे ऐकले. मग द्रोणाचार्य तिथे बसले, म्हणतात अर्जुन मी काय करतोस? नाही, मी आज विचार केला, जर मी अंधारात जेवू शकतो तर मी अंधारामध्ये तुम्ही दिलेली विद्या प्रॅक्टिस पण करू शकतो. अशा प्रकारचे अनेक प्रसंग करून द्रोणाचार्यांचं मन जिंकलं अर्जुन. तर म्हणून दुर्योधनाला वाटतंय की हे द्रोणाचार्य जे पूर्वीपासून नेहमी अर्जुनाप्रती थोडं स्नेह आहे त्यांना, तर यांनी जर युद्ध करताना त्यांची पूर्ण शक्ती नाही वापरली तर कदाचित मला त्रास होऊ शकतो. म्हणून तिथे 3ऱ्या श्लोकामध्ये त्यांना म्हणतात, पश्यैतान पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमून व्यूढम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. त्याच्यामध्ये द्रुपदपुत्रेण, द्रुपदपुत्र कोण आहे? दृष्टद्युम्न. पण त्याला दृष्टद्युम्न न म्हणतात द्रुपदपुत्र का म्हणतात? त्याची पण एक गोष्ट आहे. लहानपणी द्रोणाचार्य हे ब्राह्मण आणि द्रुपद हे राजा, हे दोघेही एकाच गुरुकुलात शिकले. कारण गुरुकुलामध्ये तुमची आर्थिक परिस्थितीला काही इम्पॉर्टन्स नाही, गुरुकुलामध्ये सगळे गुरूंच्या समोर एकत्र एक समान. तर द्रुपद आणि द्रोण हे दोघं तिथे शिकतायत. तर तेव्हा खूप छान मैत्री झाली त्यांची. तर तेव्हा द्रुपद महाराजांनी गुरुकुलामध्ये त्यांना सांगितलं होतं की अरे तुला जर कधी काही पैशांची गरज पडली, जर तुला काही मदतीची गरज पडली तर नंतर तू येऊन मला मदत मागू शकतोस. मग नंतर आपण बघतो की द्रोणाचार्य हे थोडे गरिबीत होते. आपण ते अश्वत्थामाला ऐकलंय ना, गव्हाचं पीठ, अश्वत्थामाला दूध पाहिजे असायचं तर पाण्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून ते द्यायचे आणि त्याला सांगितलं. एक दिवशी त्यांनी खरोखरचं दूध प्यायला, मग त्याला लक्षात आलं की आईने मला आतापर्यंत खोटं दूध पाजलं म्हणून. त्या दिवशी जेव्हा अश्वत्थामाने सांगितलं आपल्या आईला की आई ते दूध जरा वेगळं आहे आणि तू जे दूध पाजतेस ते एवढं टेस्टी नाही आहे, तर मग आईला त्या दिवशी खूप वाईट वाटलं. आणि मग द्रोणाचार्यांना आपल्या पतींना त्यांनी सांगितलं की थोडं बघणार का? तर म्हणाले काय करायचं आपण कुठून आणायचे पैसे? तर तेव्हा त्यांनी सांगितलं लहानपणी गुरुकुलामध्ये तुमचे मित्र होते द्रुपद, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कधी काही मदत लागली तर माझ्याकडे आठवते का तुम्हाला? म्हणाले पण हे चांगलं नाही वाटत तसं मदत मागायला. अहो मुलासाठी, आपल्यासाठी नाही. तर द्रोणाचार्य गेले. तर द्रुपद महाराजांचं तेव्हापर्यंत खूप मोठं यश झालं होतं, खूप मोठे राजे झाले होते. तर त्यांना ते स्वीकार नव्हतं की भर सभेत सगळ्यांसमोर मी हे स्वीकारू की हा गरीब द्रोणाचार्य माझा मित्र आहे. तर त्यांच्या सभेत जाऊन द्रोणाचार्य म्हणतात हे द्रुपद, आठवतंय गुरुकुलामध्ये आपण मित्र होतो? द्रुपदांनी ओळखलं त्यांना. द्रुपदांना लक्षात पण होतं की मी लहानपणी म्हटलं होतं, पण आपल्या सभेमध्ये आपल्या मंत्र्यांसमोर त्यांना हे स्वीकार नव्हतं की हा गरीब ब्राह्मण माझा मित्र आहे. म्हणून मी नाही ओळखत आणि जिभेला लगाम द्या. या देशाचा राजा आहे मी, पांचाल नरेश आहे मी. पांचाल म्हणजे आताचं पंजाब. 5 नद्या वाहत आहेत. आप, संस्कृत भाषेमध्ये आप म्हणजे पाणी. तर 5 नद्या वाहत आहेत. अजूनही त्याचं नाव पंजाब आहे, पंच आप, असं पांचाल. तर म्हणतायत या पूर्ण प्रदेशाचा राजा आहे मी, आणि या पूर्ण प्रदेशाचा राजा तुझ्यासारखा असा कपडे फाटलेला ब्राह्मण येऊन म्हणतो की मित्र आहे, अजी चालता हो इकडून. तर द्रोणाचार्यांना ती इजा होती. मग नंतर जेव्हा पांडवांना त्यांनी शिक्षा दिली, शिकवण दिली, शिक्षा संस्कृत शिक्षा होती, शिकवण दिली, तर ती शिकवण दिल्यानंतर गुरुदक्षिणेची वेळ आली. तेव्हा या सर्वांनी म्हटलं गुरुजी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? तेव्हा एकच गुरुदक्षिणा मागली द्रोणाचार्य. म्हणाले माझी एक इच्छा आहे की पांचाल नरेश द्रुपदाला युद्ध करून त्याचा पराजय करून घेऊया. तर सुरुवातीला कौरव गेले, दुर्योधन दुःशासन वगैरे गेले. द्रुपद महाराज पण शूरवीर होते, त्यांना पेटाळून परत पाठवले. तेव्हा मग अर्जुन आला आणि अर्जुन म्हणतो गुरुजी मी प्रयत्न करू का? नक्की कर.
मला तो प्रसन्न करशील. आणि अर्जुनाने जाऊन द्रुपद महाराजांशी युद्ध केलं, त्यांना युद्धामध्ये हरवलं, त्याला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून फरफटत द्रोणाचार्यांच्या समोर आणलं की ही बघा माझी गुरुदक्षिणा. तर हा पण एक प्रसंग आहे की का द्रोणाचार्यांना अर्जुन का प्रिय. आपल्याला वाटतं काहीतरी भेदभाव केला नाही, वारंवार त्यांनी गुरूंप्रती निष्ठा दाखवली. तर ज्या द्रुपद महाराजांनी कौरवांना युद्धामध्ये हरवलंय त्या द्रुपद महाराजांना बंदिस्त करून अर्जुनाने आणलंय. आणि तेव्हा राजाला जेव्हा कोणी घेऊन येतात म्हणजे त्याच्यासोबत राज्य घेऊन आले आणि ती गुरुदक्षिणा गुरूंच्या चरणी अर्पण केली. म्हणजे आता इथून पुढे पांचालचा नरेश कोण, पांचालचा राजा कोण, द्रोणाचार्य. तर तेव्हा द्रोणाचार्य म्हणतात हे द्रुपदा, मी आता राजा झालोय आणि तू कोण झालास, काहीच नाही तुझ्याकडे, आता मी तुला दान देतो. आणि अर्धराज्य द्रोणाचार्यांनी इथे क्षणात द्रुपद महाराजांना दान दिलं. मी ब्राह्मण आहे, मी तुला दान देतो. द्रुपदाने टोचून माझंच राज्य 2 मिनिटामध्ये माझंच होतं, तर त्यांनी घेतलं आणि मलाच दान दिलं. म्हणून त्यांनी मग यज्ञ करायचं ठरवलं. आणि त्या यज्ञामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी यांचा जन्म झाला. तर द्रौपदी आणि धृष्टद्युम्न यांचा जन्म आईच्या पोटातून नाही झाला. त्या पवित्र यज्ञ कुंडातून धृष्टद्युम्न आधी आला. धृष्टद्युम्नाचा जन्म कशासाठी झाला, तर द्रुपद महाराजांनी यज्ञ केला द्रोणाचार्यांना मारण्यासाठी, सगळ्यांसमोर अपमानित केलं. आणि नंतर धृष्टद्युम्नाच्या जन्मानंतर त्या पवित्र यज्ञ कुंडातून द्रौपदी जन्मली. म्हणून द्रौपदीचं एक नाव आहे यज्ञसेनी. त्या पवित्र द्रौपदीचा अपमान केला दुर्योधनाने. कुठल्याही महिलेचा अपमान करणं हे चुकीचं आहे, पण विशेष कारण द्रौपदी ही साधारण महिला नाहीये, ती यज्ञकुंडातून आलेली आहे, तिचा अपमान केला. तर अशा प्रकारे दुर्योधन जो आहे हा इथे 3ऱ्या श्लोकामध्ये द्रुपद पुत्रेण का म्हणतोय, तर द्रोणाचार्यांना खुणवतोय. द्रुपद महाराज आठवत आहे ना, द्रुपद महाराजांचं आणि तुमचं वैर आठवत आहे ना, त्याच्या मुलाने हे सगळं सैन्य अरेंज केलं. आणि थोडस देणार. आणि तो जो धृष्टद्युम्न आहे तो जन्मल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की या धृष्टद्युम्नाचा जो जन्म झाला तो द्रोणाचार्यांना मारण्यासाठी झाला. त्यांनी शिकवण कुठून स्वीकारली, तो धृष्टद्युम्न द्रोणाचार्यांकडे आला आणि म्हणतो मला तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारायचं आहे, मला शिकवणार का. आणि द्रोणाचार्य पण म्हणताय माझ्या जर कोणी शिकवणीची भिक्षा मागायला आला तर मी देणार. तर द्रोणाचार्यांनी सगळं शिकवलं. आणि द्रोणाचार्यांनी शिकवल्यानंतर आज तोच धृष्टद्युम्न त्या पूर्ण सैन्याला अरेंज करून समोर उभा आहे. आणि म्हणून दुर्योधन त्यांना टोचून बोलतात. तर मला एक सांगा की आपल्या स्वतःच्या गुरूंच्या चुका यदा कदाचित झाल्या असतील. आपले शिक्षक, गुरु हा शब्द खूप मोठा झाला. आपल्या शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये कोणी शिक्षक असतील, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याला काही चांगल्या 2 गोष्टी शिकवल्या. त्यांच्याकडून जर कधी काही चुका झाल्या तर त्या चुका त्यांना आठवण करून देणे आणि त्याच्याशी टोचून बोलणे. आठवतंय ना, तुम्हीच द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाला शिकवलंय आणि आज त्याचं फळ काय झालं की तो यांचा जावई निघाला आणि तो आता इथे समोर उभा आहे आणि त्यांनीच आता हे सगळं सैन्य अरेंज केलंय आणि आता तुम्हाला यांच्याशीच लढायचंय. किती मोठी चूक केली तो, हे खुणवत आहे. तर दुर्योधन असा एक शिष्य आहे जो आपल्या गुरूंच्या चुका आपल्या गुरूंना वारंवार आठवण करून देतोय. उलट तव शिष्येनं धीमता, धीमता म्हणजे बुद्धिमान, तुमचा बुद्धिमान द्रुपद पुत्र शिष्य त्यांनी बघा किती छान व्यूह रचलेला आहे आणि आता तुम्हाला यांच्याशी लढायचं आहे. ते एकीकडे अर्जुनासारखा शिष्य आहे ज्यांनी कधी गुरूंच्या आज्ञेविरुद्ध कधी गेलं नाही आणि एकीकडे दुर्योधनासारखा शिष्य आहे जो आपल्या गुरूंच्या चुका त्यांना खुणवतो. मग 4थ्या श्लोकामध्ये म्हणतात की अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी. या श्लोकामध्ये येतं की बघा आपल्या सैन्याच्या समोर हे जे सैन्य आहे पांडवांचं त्याच्यामध्ये अनेक योद्धा उभे आहेत आणि कोण येते, भीम अर्जुन सम. भीम आणि अर्जुना सम इथे अनेक महारथी उभे आहेत. तर त्याच्यामध्ये पण एक भीती निर्माण होते. म्हणताना काय म्हणतात, महेश्वासा. महेश्वासा म्हणजे जे लोक बाण चालवतात. तर भीम आणि अर्जुनामध्ये बाण चालवणारे कोण योद्धा आहे, केवळ अर्जुनच आहे, भीम नाही. भीमाने कधी गदा चालवली आहे, कधी बाण नाही चालवले, पण भीतीने ग्रस्त आहे.
दुर्योधन या 7 अक्षौहिणी सेनाला बघून, जरी पाठीमागे 11 अक्षौहिणी सेना आहे, बघून भीतीने ग्रस्त आहे. आणि म्हणून निघताना 2 शब्द कधी कधी निघताना चुकीचे येतात. म्हणतात भीम आणि अर्जुनासारखे श्रेष्ठ बाण चालवणारे सारखे इथे अनेक लोक आहेत, पण भीमाने तसं केलंच नाही. श्लोक क्रमांक 6 मध्ये म्हणतात युधामन्युश्च विक्रांत उत्तम औजश्च वीर्यवान सौभद्र द्रौपदेयश्च सर्व एव. त्याच्यामध्ये सौभद्र म्हणतात. सौभद्र म्हणजे सुभद्राचा मुलगा. सुभद्राचा मुलगा कोण आहे? अभिमन्यू. अभिमन्यूचं त्या प्रसंगी वय किती होता? 16 वर्ष वय. तो नवीन मुलगा आहे. त्या 16 वर्षाच्या मुलाला बघून पण हे म्हणतायत माझ्या सर्व एवे महारथा. द्रौपदीची मुलं आणि सुभद्राची मुलं इथे समोर येतो. अभिमन्यू दिसतोय मला 16 वर्षाचा मुलगा, पण हे सगळे महारथी ते उभे आहेत. एका अर्थाने म्हणतात ना, बोलता बोलता हृदयाची जी भीती आहे ती बाहेर पडते. 16 वर्षाच्या मुलाला बघून हा जो दुर्योधन आहे, जो इकडे या पूर्ण सैन्याचा लीडर आहे, पण त्याला ते स्वीकार करावं लागलं की शेवटी चांगुलपणाच्या बाजूने 16 वर्षांचा मुलगा जरी असेल तर तो धोकादायक आहे. भीम आणि अर्जुन हे त्रास देऊ शकतात. नंतर श्लोक क्रमांक 9 मध्ये दुर्योधन म्हणतात की त्यक्त जीविता. इथे जे लोक उभे आहेत माझ्या सैन्यामध्ये, त्यामध्ये अपर्याप्तम तु दस्माकं बलम भीष्माभिरक्षितम् पर्याप्तम तु इदम् एतेषां बलम भीमाभिरक्षितम्. म्हणतात की तुम्हाला असं वाटेल की ते खूप मोठं सैन्य उभे आहे. हे सगळे द्रोणाचार्यांशी बोलत आहे, पण तुम्हाला वाटेल की पण आपलं पण सैन्य काही कमी नाही आहे. आपलं पण सैन्य खूप मोठं आहे. पण त्याच्यामध्ये कोण कोण आहे? मग आपल्या पण सैन्याची नावं घेतात. तर हे द्रोणाचार्य जे एवढे श्रेष्ठ आचार्य आहेत, ज्यांनी याला बाण चालवणं शिकवलं, त्यांना हे सगळं सांगायची गरज आहे. गुरुंना सांगते तुम्ही काही घाबरू नका. पण आपल्या पण सैन्यात भरपूर लोक आहेत. भीष्म आहेत, कृपाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे, कर्ण आहे. हे कोणाला सांगतात? स्वतःच्या गुरूंना सांगतात. याच्यातून वृत्ती समजते आपल्या गुरूंना शिकवण्यासाठी निघालेत द्रोणाचार्य, दुर्योधन. आणि मग खूप महत्वाची गोष्ट आहे की श्लोक क्रमांक 19 मध्ये जेव्हा वर्णन येतं की श्रीकृष्णांनी आपला शंख वाजवला. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. पांचजन्यम ऋषिकेशो, ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण, तर त्यांच्या शंखाचं नाव होतं पांचजन्य आणि अर्जुनाच्या शंखाचं नाव होतं देवदत्त. तर त्या सगळ्या लोकांनी आपापला जेव्हा शंख वाजवला तेव्हा म्हणतात की हृदयानी व्यदारयत. जसा श्रीकृष्णांनी शंख वाजवला, जसं अर्जुनांनी शंख वाजवला, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव या सगळ्यांनी जेव्हा शंख वाजवला, हृदयानी व्यदारयत, इथे यांचं हृदय हे घाबरू लागलं. तर एवढ्या सगळ्या श्लोकांमध्ये आपण बघतोय की दुर्योधनाकडून एक भीती निर्मित झाली आहे आणि आपल्या गुरूंना तो सांगतोय की तुम्ही घाबरू नका, आपल्याकडे पण काही लोक आहेत. या श्लोकामध्ये येते की धृतराष्ट्र किती भयभीत आहे. आणि श्लोक क्रमांक 21 आणि श्लोक क्रमांक 23 मध्ये आपण बघितलं की अर्जुन काही घाबरत नाही आहेत. आणि अर्जुन म्हणतात माझ्या रथाला तिथे घेऊन जा हे श्रीकृष्ण, आणि मला पण बघायचं की काय. याच्यातून आपल्याकडे शिकण्यासारखं काय? आपल्याला हे शिकण्यासारखं आहे की शक्ती ही केवळ भौतिक गोष्टी असलेली नाही. शक्ती हे केवळ आपल्या पाठीमागे लोक आहेत त्याच्याने नाही होत. शक्ती असते धर्माची शक्ती असते. आपण जेव्हा योग्य आचरण करतो, योग्य गुणांवर आधारित, योग्य तत्वांवर आधारित जेव्हा आपण जीवन जगतो, लढा असतो, सोपं नाही. कर्तव्य म्हणतो ना आपण, कर्तव्य म्हणजे साधारणपणे काय माहिती, मी एक व्याख्या दिली काल एका भक्तांना ती आवडली. कर्तव्य म्हणजे जे करण्याजोगं आहे पण जे करण्यासाठी सोपं अजिबात नाही. कर्तव्याच्या व्याख्येमध्ये जे काही बसतं, आईचं मुलांप्रती कर्तव्य, बहिणीचं भावाप्रती कर्तव्य, आई वडिलांचं आपल्या मुलांप्रती, कुठलंही कर्तव्य, शिक्षकाचं विद्यार्थ्यांप्रती, कुठलंही कर्तव्य जर बघितलं त्याची व्याख्या काय आहे? जे करण्याजोगं आहे आणि जे करावं पण ते करण्यासाठी कधीच सोपं नसतं, तोच तर लढा आहे. जर कर्तव्य सोपं झालं तर ते कर्तव्य नाही राहत. तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये स्वतःला विचारू शकता की माझे काय काय कर्तव्य आहेत. आणि ते कर्तव्य नेहमी कठीणच असतात का? कारण परीक्षेतून हे कळतं की कोण खरा विद्यार्थी आणि कोण खोटा विद्यार्थी.
शाळेमध्ये जेव्हा टीचर काहीतरी शिकवतात आणि त्याच्यानंतर जेव्हा परीक्षा होते, त्या परीक्षेमध्ये जेव्हा क्वेश्चन पेपर देतात आणि त्या प्रश्नपत्रिकेनंतर जे उत्तर येतात त्याच्यानंतर कळतं की कोण खरोखर ऐकत होतं आणि कोण खरोखर नव्हतं ऐकत. कारण जेव्हा शिक्षक बोलत असतात तेव्हा सगळे मान बोलत असतात, बरोबर बरोबर, आणि शिक्षक म्हणतात उलट शिक्षकांना सांगतो की हो बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण खरं ऍक्च्युली कोण ऐकतंय कधी कळणार? जेव्हा परीक्षा येतो. परमेश्वर काय करतात? परमेश्वराने आपल्याला धर्मग्रंथ दिले, परमेश्वराने आपल्या पूर्वजांद्वारे आपल्याला शिकवणी दिले. खोटं बोलू नये, वरिष्ठांचा नेहमी आदर करावा, कधीही कोणाचा अपमान करण्याची गरज नाही, अशा काय काही नैतिक शिकवणी दिल्यात ना आपल्याला. त्या सामाजिक शिकवणी, नैतिक शिकवणी आपल्याला दिल्या आहेत आणि त्या सगळ्या आपण हो हो बरोबर आहे बरोबर, आईने मला शिकवलं होतं, वडिलांनी मला शिकवलं, आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं होतं. पण त्याची परीक्षा काय होते? शाळेमध्ये जे शिकवतो त्याची परीक्षा पूर्व घोषित तारीख असते. 2 जून या दिवशी सकाळी 10:30 वाजता परीक्षा आहे मुलांना. तर मुलांना माहिती आहे जीवनातली जी परीक्षा आहे ती कधी पूर्वघोषित नसते आणि त्याचा क्वेश्चन पेपर पण ठरलेला नसतो आणि त्याचा सिलेबस आहे, पाठ्यक्रम आहे, तो पण ठरलेला असतो. आज माझ्या जीवनामध्ये संध्याकाळी 8:30 वाजता परीक्षा होऊ शकते, उद्या कोणाच्या जीवनामध्ये सकाळी 8:30ला परीक्षा होऊ शकते आणि तुमच्या जीवनातली परीक्षा आणि माझ्या जीवनातली परीक्षा याचा जो क्वेश्चन पेपर आहे, प्रश्नपत्रिका आहे, तो पूर्णपणे वेगळा असतो. पण सांगायची गोष्ट ही की जेव्हापर्यंत परीक्षा होत नाही तेव्हापर्यंत कळत नाही की खरा विद्यार्थी कोण आणि खोटा विद्यार्थी कोण. तसंच आपल्या जीवनामध्ये जेव्हा कर्तव्य पालनाची परीक्षा होणार नाही तेव्हापर्यंत हे कळणार नाही की कोणी पूर्वजांकडून संस्कृती जी स्वीकारली आहे किंवा गीता वाचून परमेश्वराकडून जी शिकवण स्वीकारली आहे ती खरोखर किती आत्मसात केली. म्हणून अर्जुनाच्या जीवनामध्ये जरी तो धर्माच्या मार्गावर चालतोय, लढे, अडथळे, संघर्ष आहे, पण भीती नाही. त्या मोठ्या युद्धाच्या प्रसंगी एका कणभरही अर्जुन भीतीने ग्रस्त नाहीये. पण धृतराष्ट्र त्याच्या महलात बसलाय, तो त्या युद्धभूमीवर पण नाहीये. महलामध्ये छान आजूबाजूला हजारो सैनिक आहेत त्याच्या, पण भीतीने ग्रस्त आहे. आणि दुर्योधन तिथे उभा आहे, दुर्योधनच्या पाठीमागे त्याच्या वडिलांचा हात आहे. दुर्योधनचे जे धृष्टद्युम्न समोर आहेत सेनापती, इथले सेनापती कोण आहेत? कौरवांचे सेनापती कोण आहेत? भीष्म. आणि भीष्माचा एक गुण सर्वांना माहिती आहे, इच्छा मृत्यू. जेव्हापर्यंत भीष्म इच्छा नाही करणार तेव्हापर्यंत त्यांना मारू शकत नाही. असे जर सेनापती असले काय क्या बात आहे. तर याच्याकडे काय नाहीये? वडिलांचा हात, जो सर्व अन्यायाला डोळे मिटून बसलाय. यांनी जे काही चुका केल्या त्याला नेहमी आंधळा डोळा केलेला आहे. सेनापती आहेत इच्छा मृत्यूवाले. कर्ण मोठं योद्ध आहे. ज्यांनी भीती नसायला पाहिजे या सर्व गोष्टी दुर्योधनाकडे, ज्यांनी भीती कधीच नाही व्हायला पाहिजे त्या सर्व गोष्टी धृतराष्ट्राकडे. आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधी कधी भीती निर्माण होते. पैसे नाही खिशात, अपयश आहे. एका अर्थाने बाह्य दृष्टीने बघितलं तर युधिष्ठिर पांडवांच्या जीवनामध्ये काय अपयश आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी काही करायला गेलं त्यांना मारलं, त्यांना कापलं. आपल्या जीवनामध्ये अपयश असतं. पण ज्यांच्या जीवनामध्ये अपयश आहे ते अजिबात भीतीने ग्रस्त नाही. आणि ज्यांच्या जीवनामध्ये तथाकथित यश आहे, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांच्या जीवनामध्ये इथे आपण बघतोय भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये प्रचंड भीती आहे. याच्यातून आपल्याला व्यास ऋषी, आपण म्हणाल हे व्यास ऋषींनी श्रीकृष्ण कुठून सुरुवात करतात हो? कारण आम्हाला श्रीकृष्णांची गीता आहे त्याची. श्रीकृष्ण कुठून सुरुवात करतात तो श्लोक आधी तुम्ही स्क्रीनवर टाका. हा धृतराष्ट्राचा श्लोक का शिकवताय? आणि व्यास ऋषींनी अशी मोठी चूक का केली? धृतराष्ट्राचे विचार काय आहेत, धृतराष्ट्राचे शब्द काय, ते आम्हाला कशाला शिकवताय? श्रीकृष्ण सांगा, खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा जेवायला जातो तेव्हा जेवण मागवतो. घरी जाऊन तुम्ही सांगाल जेवायला देणार का, किंवा इथे आपण प्रसादाची सोय केली आहे, तर जेव्हा तुम्ही तिथे टेबलवर जाल प्रसादासाठी तेव्हा हातात देणार का टाळावर? जो आजचा प्रसाद आहे तुमच्या हातात वाढणार का? आधी प्लेट ठेवा. आणि त्या प्लेटमध्ये पण खाचे आहेत, बघितलंय आपण. घरी वाटी असते, प्लेट छोटी प्लेट असते, त्या वाट्या आणि ते छोटी जे किंवा या प्लेटमध्ये जे खाचे आहेत ते कशासाठी? एकामध्ये भाजी, एकामध्ये काहीतरी गोड असेल, एकामध्ये भात असेल वगैरे. तर नीट जर प्लेट असेल तर आपण नीट खाऊ शकतो. आणि जर ती अशी सपाट प्लेट असेल ज्याच्यामध्ये खाचे नाही आहेत तर हे डाळ वाढतील, भाजी वाढतील, भात वाढतील, काही गोड वाढतील, सगळं ते कालवण होईल आणि ते चांगलं नाही लागत. म्हणून यांनी जेव्हा प्लेट आणले ते पण खाचे घालून का?
छान खा, छान प्रसाद स्वीकार, छान प्लेट असेल तेव्हा खा. तसं भगवद्गीतेची श्रीकृष्णांची जी शिकवण त्यांना द्यायची आहे ती छान शिकवण आहे. व्यास ऋषींना ती शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे, पण ती शिकवण आपल्या ताटात जर अशी टाकली तर ती मिक्स होणार. म्हणून आपल्या शिकवत आहे जशी चांगली प्लेट एन्श्युअर्स गुड एक्सपिरियन्स ऑफ इटिंग. जर चांगली खायची प्लेट असेल तर निश्चित आहे की तुम्हाला प्रसाद खाताना छान अनुभव येईल. तशा प्रकारे आपल्याला सांगताय जर आपली छान चेतना असेल, आपली वृत्ती जर छान असेल, तर त्या छान वृत्तीच्या प्लेटमध्ये जेव्हा श्रीकृष्णाचे श्लोक सुरू होतील ना, ते श्रीकृष्णांचा गोड गोड श्लोक, पौष्टिक श्लोक, आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारे श्लोक जेव्हा व्यास ऋषी आपल्या प्लेटमध्ये वाढतील, तर आपल्याला सांगताय ही जर वृत्ती ठेवली, भलेही आपल्याकडे सगळं असेल पण हृदयामध्ये भीती असेल, असं करू नका. असं जीवन जगू नका. अन्याय करता करता जीवन जगू नका, किंवा तुमच्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर डोळे बंद करून जीवन जगू नका. धृतराष्ट्रासारखं जीवन जगू नका, दुर्योधनासारखं जीवन जगू नका. जरी एखाद्याने जीवन संघर्षमुक्त आहे, पण पांडवांसारखं जीवन जगा. जरी संघर्ष असले, परमेश्वर नेहमी हाताशी, परमेश्वर नेहमी बोट धरून सारथी बनून येतो. तर म्हणून म्हणतात की श्रीकृष्णाने जेव्हा आपण एक प्रणाम करतो तेव्हा आपल्या जीवनात परिणाम बदलतो. यांनी काय केलंय, श्रीकृष्णाने कधी प्रणाम नाही केला आणि स्वतःच्या जीवनाचे परिणाम बदलण्यासाठी नेहमी हट्ट केलाय आणि प्रयत्न केले, पण कसे चुकीच्या मार्गाने. आणि अर्जुन आणि युधिष्ठिरांनी काय केलं, त्यांनी म्हटलं श्रीकृष्णाने सांगितलं हे नाही करायचं. अरे पण सगळेजण करतायत दादा, आपणच का 5 लोक मूर्ख? आपण 5 मूर्ख नाहीये. आपण श्रीकृष्णाने सांगितलं तसंच करूया, श्रीकृष्णांना प्रणाम करूया. आणि श्रीकृष्णांना प्रणाम केल्यामुळे त्यांच्या जीवनाचा परिणाम आता काय झालाय, हे लोक भीतीने ग्रस्त आहेत. पण शेवटी सगळं साचलंय आणि अन्यायाचा जो कधी पाणी साचून ठेवलं त्याचा कधी पूर येऊ शकतो आणि सगळे वाहून जाणार आहे. आणि तसंच झालं महाभारताच्या युद्धात. तर म्हणून हे जे श्लोक आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं बोलणं अजून सुरूच नाही झालं, ते काय आहे, व्यास ऋषी आपल्याला सांगताय श्रीकृष्णांची शिकवण स्वीकारायची असेल तर त्यांना योग्य पात्र लागतं. दूध पिण्यासाठी ताट नाही लागणार, दूध पिण्यासाठी असं एक बोल सारखं लागेल. चपाती खाण्यासाठी बोल नाही लागत, चपाती खाण्यासाठी प्लेट लागते. जसा पदार्थ असतो तसं आपल्याला पात्र लागतं. तर श्रीकृष्णांची दिव्य शिकवण जर स्वीकारायची असेल, पण आपली वृत्ती जर दुर्योधनासारखी असेल, आपली वृत्ती जर धृतराष्ट्रासारखी असेल, तर ती शिकवण पालथ्या घड्यावर पाणी. ऐकू आपण, पण आपल्याला ते कधी समजणार नाही. म्हणून हे श्लोक आपल्याला एक खुणवत आहे की आपली वृत्ती कशी असावी. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण केवळ एकच शब्द बोलतात, पश्चैताप. जेव्हा अर्जुन म्हणतात माझं युद्ध, माझा रथ तिथे घेऊन जा 2 सैन्यामध्ये, तेव्हा तिथे घेऊन जातात. आणि मग जेव्हा तिथे रथ आहे आणि समोर सगळं कौरव सैन्य आहे, तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तुला बघायचं होतं ना कोण कोण आहे, पश्चैताप. फक्त पश्चैताप एकच शब्द आहे पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाचा. पण तो शब्द समजण्यासाठी आणि दुसऱ्या अध्यायापासून जे शिकवणी सुरू होत आहे ते समजण्यासाठी आपल्याला ही पार्श्वभूमी कळणं खूप महत्वाचं आहे. सोनं जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा सोनं जे पिवळं असतं, बांगड्या असतील किंवा अंगठी वगैरे असेल, तर ते कुठे ठेवलेलं असतं? सोन्याच्या अंगठ्या किंवा सोन्याच्या बांगड्या कुठे असतात ठेवलेल्या? कशा ठेवलेल्या असतात सोनाराच्या दुकानात? एक वेल्वेटचं असतं काय. आणि व्हॉट इज द कलर ऑफ दॅट वेल्वेट बॉक्स? रेड ऑर समटाइम्स डार्क ब्लू. बरोबर. इट इज नेव्हर व्हाईट, इट विल नेव्हर बी येलो, इट विल नेव्हर बी सम कलर विच इज मॅचिंग. रेड इज कॉन्ट्रास्ट, त्याच्यावर उठून दिसतं. तसं डार्क निळं जर वेल्वेट असेल त्याच्यावर जेव्हा आपण सोनं ठेवतो उठून दिसतं ते. तर म्हणून व्यास ऋषींनी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये दिस इज द डार्क कॉन्ट्रास्ट, की बघा धृतराष्ट्राची वृत्ती काय आहे आणि एवढं सगळं अन्याय करून शेवटी हातात काय लागलं, माती, भीती. तर शक्ती आहे पण भीती काही नष्ट नाही झाली. आणि एका अर्थाने पांडवांकडे शक्ती नाहीये पण भीतीचा पूर्णपणे अभाव आहे. तर हे सगळ्या काही गोष्टी आहेत या आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. तर म्हणून धृतराष्ट्र हे या डोळ्यांनी आंधळे होते, बरोबर. आणि हे ऐच्छिक नाही, कॉन्जेनायटल ब्लाइंडनेस, जन्मापासून आंधळे आहेत बिचारे, पण यांनी ऐच्छिक आंधळेपणा पण केलाय.
एक आंधळेपणा जन्मापासून आहे आणि दुसरं आंधळेपणा ऐच्छिक आंधळेपणा आहे, ज्याच्यासाठी हे स्वतः खुद्द जबाबदार आहेत. आणि म्हणून सगळ्यांना श्रीकृष्णांनी योग्य ते मग सो दोन प्रकारचे आंधळेपण असतो. एक असतो प्रासंगिक आंधळेपण, त्याला आपण म्हणू की काय बरोबर जन्मापासून आहे, आणि दुसरं जाणीवपूर्वक. तर प्रासंगिक जो आहे तो आपण वी कॅन ओव्हरकम. एक सूरदास म्हणून एक भक्त आहे भारतामध्ये, खूप फेमस आहे, ते जन्मापासून आंधळे आहेत. पण त्यांनी परमेश्वराची यथाशक्ती जेवढं शक्य आहे तेवढी भक्ती केली त्यांना. तर त्या सूरदास जे आंधळे आहेत त्यांनी आयुष्यापासून कधी बघितलंच नाही ना, तर निळा लाल पिवळा हे कळतच नाही आंधळ्या व्यक्तीला. त्या सूरदासांनी श्रीकृष्णांचं रूप त्यांच्या कवितांमधून लिहिलेलं आहे की श्रीकृष्णांचं रूप कसं आहे. ज्या व्यक्तीला निळं पिवळं यामधला भेद कळत नाही त्यांनी श्रीकृष्णांचं रूप गुणगान करण्यासाठी कविता कशात लिहितो. बेसिकली हा जो आंधळेपणा आहे हा त्यांचा प्रासंगिक आहे, पण त्यांनी त्यांच्या वृत्तीने, त्यांच्या आचरणाने, त्यांच्या स्वभावाने त्या प्रासंगिक आंधळेपणावर मात केली आणि श्रीकृष्णाला बघू शकले. आणि जे जाणीवपूर्वक आंधळेपण आहे ते खूप घातक आहे. जाणीवपूर्वक जिथे आपल्याला बोलायला पाहिजे तिथे आपण गप्प बसतो, तिथे त्यांनी खूप त्रास होतो. त्यांनी काय होतं, जाणीवपूर्वक जे आंधळेपण आहे त्यांनी बेसिकली आपण कोणाची तरी साथ घेतो. मी एवढाही मराठीमध्ये एक्सपर्ट नाही, आय मे हॅव रिटन सम रॉंग वर्ड, बट बेसिकली नेपोटिझम. नेपोटिझम म्हणजे फेवरेटिझम. हे यांनी जे काही केलं ते सगळं खरं, यांनी जे काही केलं ते सगळं चांगलं, आणि यांनी जे काही केलं तो कितीही काही कर नेहमी चुकीच. दिस इज कॉल्ड अशिलेपती. यांनी काय होतं, आपण ज्यांना फेवर करतो, आपण नेहमी ज्यांची बाजू घेतो ते खुश राहतात आणि इतरांना जीवनामध्ये असमाधान निर्माण होतं. मी काय केलं. आणि पांडवच अशी कोणी स्पेशल व्यक्ती आहेत ज्यांच्या विरुद्ध सगळं होऊन पण शेवटी टिकून राहिले आणि श्रीकृष्ण सोबत आहेत. आपण जेव्हा असं आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या समोर कधीच वागलो की यांनी काही करू दे सगळं खरं, सगळं योग्य, आणि यांनी काही करू दे चुकीचं, ऍक्च्युली आपण चुकीच्या वृत्तीला वारा देतो. कारण हा किती वेळ सहन करणार, अन्यायाला किती वेळ सहन करणार. सगळेच पांडव नसतात आणि सगळ्यांना तेवढं निष्ठा नसते, पण कुठेतरी बंडखोरपणा आपण या जगामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती घडली, ती क्रांती कशी घडली, त्या क्रांतीची पाठीमागे इतिहासात जर गेले तर अन्याय होता. आणि अन्यायाच्या वेळेस बेसिकली काय केलं, दाबलंय. मग दाबल्यानंतर मग एक दिवशी मग क्रांती होते आणि मग विस्फोट होतो. दुसरी गोष्ट होती की भयाची निर्मिती होते. का बरं, स्वतःला माहिती असतं ना मी या लोकांना आधार डोळा केलाय आणि या लोकांना नेहमी मी वाईट केलंय, तर त्याच्यामुळे भयाची निर्मिती आपल्या मनात होते आणि इतरांच्या मनामध्ये बदल्याची भावना निर्मिती होते. आणि दुसरी म्हणजे आपल्यामध्ये हुकुमशाही करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. जिथे गरज नसते तिथे पण आपला हक्क, मी मोठा, माझंच ठरवणार, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण भरकटतो. आणि भरकटलेल्या वृत्तीचा व्यक्ती हा अध्यात्मामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्ण आणि रामचंद्र यांचं जे जीवन आहे हे नुसतं शिकवणी देण्याचं जीवन नाही आहे, त्यांनी स्वतः पण तसे जीवन जगले. रामचंद्र स्वतः पण एक योग्य पुत्र, एक योग्य भाऊ, एक योग्य राजे जगले. तर त्याच्यातून काय शिकवत आहे, जरी परमेश्वर जरी असतील, परमेश्वर म्हणजे हा अर्थ नाही की मी आता राजसिंहासनावर बसलोय, आता माझ्याकडे सत्ता आहे, आता बघा मी जे बोलीन तसं तुम्ही करायचं नाही. म्हणाले मी जसं वागीन तसं तुम्ही कृपया वागा, आपल्याला विनंती करतो. मी जसं जगलोय तसं जगण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरीकडे असे हे राजे आहेत जे परमेश्वर पण नाही आहेत आणि परमेश्वर पण जे नाही केले, परमेश्वरांनी पण जे नाही केलं ते या धृतराष्ट्र आणि दुर्योधनांनी केलं. त्याच्यामुळे आपल्याला महाभारताच्या युद्धाचा जो शेवट आहे तो आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यांसमोर आहे, बरोबर. तर धृतराष्ट्राचा वारसा काय, मी आणि माझं, मी आणि माई, अहम आणि मम, या दोन शब्दांना जर आपण मात करू शकतो तर आपलं अध्यात्म खरं सुरू होतं. नेहमी मीच खरा, मीच मोठा, माझं का नाही, हे माझं, हे तुझं, भेद करणं. सो दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स टुडे. आपल्या बोलण्यामध्ये पण येतं. पण जर आपल्याला भगवद्गीता जर शिकायची असेल तर बदल हा आंतरिक लागेल. इथे जर जास्ती बदल नाही झाला तरी चालतं. परमेश्वर बाह्य गोष्टीकडे बघू शकत नाही, जास्ती बघत नाही. अजून एक खूप छान पॉईंट आहे
की जेव्हा दुर्योधन समोरच्या सैन्याचं जेव्हा वर्णन करत होते, अभिमन्यूला ओळखलं नाही. हा बघ अभिमन्यू काय, भीम अर्जुन याला बघितलं, सात्यकी यांना बघितलं, वेगवेगळ्या लोकांची ते नावं घेतात, एका व्यक्तीचं नाव नाही घेत. खूप मजेची गोष्ट आहे की 12 श्लोक आहेत जेव्हा दुर्योधन द्रोणाचार्यांशी बोलतायत आणि अमुक अमुक एक एक गोष्टी म्हणतात, आपण चर्चा केली पाहिजे, पण ते एकाही श्लोकामध्ये जेव्हा समोरच्या लोकांचं वर्णन करतायत की कोण कोण आहेत रे इथे उभे, तसं मी त्यांना सांगतात की घाबरू नका, पण श्रीकृष्णाचं नाव नाही घेतलं का? हा, याच्यातून आपण काय शिकू शकतो? बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. मी त्याच्यातून शिकवण काढायचा प्रयत्न करतो. तुम्ही एकदम योग्य बोलता, कारण श्रीकृष्ण तिथे शस्त्र नाही घेणार आहेत, पण याच्यातून आपण काय शिकू शकतो? याच्यातून हे शिकू शकतो की दुर्योधनाची नजर किती उद्धळ आहे. अरे युद्धभूमीवर शस्त्र नाही येत, काय कामाचं, त्याला हे नाही माहिती अर्धयुद्ध शस्त्रांनी लढलं जातं आणि अर्धयुद्ध युक्तीने लढलं जातं. आधी युद्ध कुठे करायचं, कुठे युद्धाला रिट्रीट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. युद्ध करताना नेहमी पुढचा पाऊल नसतं द्यायचं. युद्ध करताना कधी कधी चेस खेळल्यात, कधी बुद्धिबळ खेळताना कधी कधी इफ यू नो, कधी कधी समोरच्या व्यक्तीला फसवण्यासाठी इथे मागे गेलं तर त्याला वाटतं की घाबरलं की काय, त्याचं लक्ष सगळं तिकडे जातं आणि इथून अटॅक करू शकतो. दॅट इज अ लाईफ. तर युद्धामध्ये पण अनेक वेळा असं केलं जातं की पुढे मागे करायला लागतं. तर त्याला नाही माहिती की हे जे श्रीकृष्ण आहे यांचं सगळ्यात मोठं अस्त्र सुदर्शन चक्र नाही. श्रीकृष्णाचं सगळ्यात मोठं अस्त्र श्रीकृष्णाचं मार्गदर्शन आहे. म्हणून एखादा असा कोणी व्यक्ती असू शकतो ज्याच्याकडे तलवार नाही, ज्याच्याकडे बाण नाही, ज्याच्याकडे काही नाही, पण त्याच्याकडे श्रीकृष्णाचं मार्गदर्शन असेल. मुकम करोती वाचालं पंगुम लंघयति यत् कृपातः म्हणते श्री गुरुंदिंद परमानंद माधव. तर ज्याच्याकडे हे तर म्हणतात मुक्कम करोती वाचाला, मुका व्यक्ती बोलू शकतो. पंगुम लंघयति गिरिम, जो पंगू व्यक्ती आहे तो डोंगर चढू शकतो. यत् कृपातः म्हणते परमानंद माधव. तर परमेश्वराने कोणाकडून काय काय करून घेतलंय. आता नरसिंह चतुर्दशी आहे या रविवारी 15 तारखेला. नरसिंह आहेत ना, नरसिंह तो प्राकट्य दिन. पटकन एक संदर्भ घेतो की त्या अवतारामध्ये पण तो छोटा प्रल्हाद आहे बाळ, आणि त्या प्रल्हादाची काय चूक होती? एकच चूक होती, त्याला परमेश्वरामध्ये विश्वास होता. आणि दुसरीकडे हिरण्यकश्यपू आहे ज्यांना वरदान मिळाले ब्रह्मदेवाकडून, तुझी दिवसा मरण नाही होऊ शकत, रात्री नाही होऊ शकत, बाहेर नाही होऊ शकत, आतमध्ये नाही होऊ शकत, जमिनीवर नाही होऊ शकत, हवेत नाही होऊ शकत, पाण्यात नाही होऊ शकत, जिवंत कुठल्या वस्तूने नाही होऊ शकत, मृत वस्तू नाही होऊ शकत, मनुष्य नाही म्हणू शकत, प्राणी नाही म्हणू शकत, पक्षी नाही म्हणू शकत. बोललं काय? पण या सगळ्या अटींना धरून विष्णू आले, त्यांना आपल्या मांडीवर घेतलं, कुशीत घेतलं, म्हणजे जमिनीवर नाही, हवेत नाही, पाण्यावर नाही, त्यांना उंबरठ्यावर नेलं, म्हणजे आतमध्ये नाही, बाहेर नाही, सूर्यास्ताच्या समोर वेळी मारलं, संध्या समय म्हणजे दिवस नाही, रात्र नाही, आणि नखांनी मारलं. नख जिवंत आहेत का? वाढतात, पण नखानं जेव्हा कापतो तेव्हा इजा होत नाही, म्हणजे मृत आहेत. सगळ्या अटींना धरून त्याला बरोबर मानलं. तर एकीकडे भक्त प्रल्हाद, लहान बाळ प्रल्हाद आहे, भीतीपासून मुक्त, आणि त्याच्याकडे सत्ता नाही, त्याच्याकडे काही नाही. आणि हिरण्यकश्यपूकडे अभयदान आहे, आतमध्ये नाही, बाहेर नाही, दिवस नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण भीती कोणाला आहे? हिरण्यकश्यपूकडे. तसे इथे भीती धृतराष्ट्राला, इथे भीती दुर्योधनाला आहे. तर म्हणून एक ही शेवटची स्लाइड आहे, त्याच्यानंतर आपण समाप्त करूया, पुढचं डिस्कशन आपण पुढच्या वेळेस करूया. तर हा कोण व्यक्ती आहे माहिती आहे कोणाला? हा कोण व्यक्ती माहिती आहे? हा हॉलिवूडचा एक प्रख्यात नट आहे, आर्नोल्ड श्वार्झनेगर म्हणून. खूप मोठा बॉडी बिल्डर आहे आणि नंतर मग पडले. सो ऍट वन पॉइंट ऑफ टाइम कॅलिफोर्निया स्टेट आहे ना अमेरिकेची, त्याचा गव्हर्नर होता. त्याच्याकडे चीफ मिनिस्टर वगैरे नसतो, त्याच्याकडे गव्हर्नर असतो. सो हायएस्ट पोस्ट इन अ स्टेट इज गव्हर्नर. तर ही वॉज अ गव्हर्नर. तर त्याला ऑनर करण्यासाठी एक हॉटेल तरी बांधतात, आणि त्या हॉटेलचं नाव आहे आर्नोल्ड श्वार्झनेगर हॉटेल. आणि त्या आर्नोल्ड श्वार्झनेगर हॉटेलच्या समोर त्याचाच पुतळा आहे स्वतःचा. आणि त्याचं जेव्हा उद्घाटन झालं
तेव्हा तो इतर लोकांना दाखवतोय, बघा माझं शरीर आणि बघा माझा किती मानसन्मान होतोय माझ्या नावाने. पण ते कृष्णासारखं आहे. हा कृष्णासारखं वाटतं. कृष्णासारखं नाहीये, मग तो तर आपलं शरीर प्रदर्शन बघा करतो. ना कृष्णासारखं. नाही, श्रीकृष्ण शरीर प्रदर्शन नाही करत, हे शरीर प्रदर्शन करतात. तर यांनी असं सगळ्यांना दाखवतंय. 2-1 वर्षांनी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पोस्ट वरून त्यांना खाली पाडण्यात आलं. कारण ते कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर नाही आहेत. मग तेव्हा त्याला आठवलं की माझ्या नावाचं ते हॉटेल आहे, तर थोडं जाऊन राहतो तरी तिथे. सो दिस इज अ रिअल पिक्चर आणि यू कॅन चेक ऑन गुगल. जेव्हा गव्हर्नर पोस्टवरून ते खाली पडले तेव्हा आर्नोल्ड श्वार्झनेगर हॉटेलच्या या एंट्रन्सला गेले आणि हाच तो पुतळा जो त्यांनी काही वर्षांपूर्वी उद्घाटन केलं होता, त्या हॉटेलमध्ये त्यांना सांगितलं तुमच्यासाठी रूम नाही आहे, आता तुम्ही आमच्या कामाचे. जेव्हा तुम्ही गव्हर्नर होते तेव्हा आमच्यासाठी सह्या करू शकत होते, तेव्हा हे सगळं केलं तुमच्या नावाने, आता तुमची काही आम्हाला घेणं नाही. तर त्यांनी मुद्दामून मध्ये एक स्लीपिंग बॅग आणली आणि स्लीपिंग बॅग मध्ये त्याच पुतळ्यासमोर झोपला आणि त्यांनी फोटो काढून त्याच्या स्वतःच्या फेसबुकवर अपलोड केला. बघा माझी परिस्थिती, बघा या जगाची परिस्थिती, की हे तुमची नाही आहे, तुमच्या खिशातल्या पैशांची, तुमच्या डोक्यावर जी टोपी आहे पोस्टची त्याचे आहेत. मग धृतराष्ट्राला हे कधी कोणी सांगितलं नाही. धृतराष्ट्राला वाटतंय की मी माझ्या सत्तेच्या आधारावर मी राज्य करीन, पण श्रीकृष्ण म्हणतात असे हे जे सगळे खोटारडे लोक आहेत सगळ्यांच्या टोप्या खाली पाडण्यासाठी मी आलो. परित्राणाय साधूना विनाशाय पुष्पे. तर हे फक्त धृतराष्ट्राची जी स्टोरी आहे ही 5000 वर्षापूर्वीची गोष्ट नाही, ही आजही घडते. पण कमीत कमी यांना ती जाणीव लगेच झाली. धृतराष्ट्राला जाणीव होण्यासाठी पूर्ण एक युद्ध व्हावं लागलं आणि सगळ्या 100 मुलांचा मृत्यू बघावा लागला. ठीक आहे. सो मी इथे थांबतो. आपण अनाउन्समेंट आहे की पुढचा कार्यक्रम कधी आहे वगैरे.